आम्ही वात्रट होतो, सर्टिफाईड वात्रट. सर्टिफाईड दरवाजातनं आम्ही कधी पळून नाही गेलो. काय म्हणतो? खिडक्यांच्या गजांमधनं. बारीक होतो ना तेव्हा, लवचिक होतो. पुढच्या पिढ्यांनी कस वाकवले नाही, पुढच्या पिढ्यांनी खिडक्याच काढून ठेवले. आम्हाला शाळेतला मार आम्ही कधी घरी सांगायचो नाही, कारण आमची उत्तर पूजा दुसरी आणखी वेगळी मानली जायची. की तुला शिक्षकांनी मारलं म्हणजे तू काय चुकलास हे सांग, इथनं सुरुवात व्हायची. आपल्याकडे शिक्षांचे खूप वेगवेगळे प्रकार होते. ओण उभं करणं. सर, ताशाची छडी फक्त ताशावर नाही वाजली आपल्या शाळेत. किल्ल्यांच्या जुळग्यांनी फक्त कुलूप नाही उघडलेलं. काय म्हणतो? डस्टरनी फक्त फळा नाही पुसलेला. क्या बात आहे. पहिल्या बेंचवरच्या 2 पोरांना सांगायचे मागं बसा, आणि ते खुर्चीवरती नाही बसायचे. ते जिथे वही ठेवतो आपण, पुस्तक ठेवतो, तिथे बसून आमच्याकडे तोंड करून आम्हाला भूगोल शिकवायचं. म्हणून भूगोलात पास झालो, नाही तर अवघड होतं. नाही व्हायचं म्हणायचं. कारण बेसाल्ट दगड हा अस्तित्वात काय, इतका राग यायचा मला भूगोलाचा. त्याचं मी का करतोय अभ्यास, म्हणजे कशासाठी? आपल्याकडे सूर्यप्रकाश एवढा आहे, त्याचा संबंध भावनेशी संबंध आहे. 22 डिसेंबर ही अत्यंत उदासवाणा दिवस असतो माझ्यासाठी वैयक्तिक. 3:20 जर सूर्य मावळला तर 3:25 डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही असा अंधार असतो 5 मिनिटात. 8:50 सूर्य उजाडला जर, तर 8:45 सकाळी मिट्ट अंधार असतो. 5 मिनिटात तांबडे फुटतं सूर्य येईल, आणि त्या सूर्याला ताव नसतो, म्हणजे त्याच्या उन्हाला ताव नसतो अजिबात नाही, काही जाणवतच नाही. म्हणजे परीक्षा कशा असतात तिथे आपल्याकडे कळत नाही. परीक्षा आली कधी गेली आहेत. आमच्याकडे सगळे साधनं आहेत, म्युन्सिपाल्टीनी प्रोव्हाइड केलेले. कम्प्युटर्स, लॅपटॉप्स, माऊस, कीबोर्ड सगळं आहे. पण जो तुमच्या मुलाला असाइन केलाय तो गेले 2-3 दिवस जरा प्रॉब्लेम देतोय, त्याला दुसरा रिप्लेसमेंट मागवलाय, तो यायला कदाचित अजून 1-2 दिवस लागतील, समजा लागतील, तर म्हणून पाठवाल का? म्हणलं बर पाठवला. म्हणलं कशासाठी चाललो होतं रे, असं मी 4 दिवसानंतर त्याला विचारलं, कशासाठी चाललो? लाव बाबा, त्या दिवशी आमची परीक्षा होती, नॅशनल टेस्ट होती. साधारणतः आपण ढोबळमानांनी वार्षिक परीक्षा म्हणून त्याला नॅशनल टेस्ट अशासाठी, कारण अख्खा देश त्यावेळेला परीक्षा देतो. आणि मला माझा मुलगा आठवड्याभरानंतर सांगतो, अहो मग तुम्ही सांगायला विसरलो बाबा, काल परीक्षा झाली, मागच्या आठवड्यात परीक्षा झाली. आतापर्यंत विद्यार्थी शिक्षकाचा इंटरव्ह्यू घ्यायचे, पण आज एक शिक्षक एका विद्यार्थ्याचा इंटरव्ह्यू घेणार आहे. कसं असतं ना, आम्ही खूप मोठे असतो. कारण का माहिती का? कारण आमचे विद्यार्थी मोठे असतात. ते ज्यावेळेस वेगळं कर्तृत्व सिद्ध करतात ना, तेव्हा आम्ही मोठे होतो. आम्हाला अभिमान वाटतो, आणि असं वाटतं की या सगळ्या विद्यार्थ्यांना भेटावं. अरे कुठे, काय चालू आहे, काय काय करतात तुम्ही, आम्हाला ऐकायचं आहे. त्यामुळे आज मी माझ्या विद्यार्थ्याकडून ऐकणार आहे. त्याचं नाव आहे मंदार मनोहर तारे. रमणबागेचा 1997 सालचा हा विद्यार्थी, 10वी अ हा वर्ग. जवळजवळ 9 वर्ष मंदार डेन्मार्कला आहे. रमणबागेतनं शिकून कॉमर्स विषय पूर्ण करून तो पुढे डेन्मार्कला गेला. इतके वर्ष झाली तरी अजूनही रमणबाग, शाळा, ते जिवलग, ते मित्र, ते शिक्षक, या सगळ्यांचे खूप आठवणी आहेत. ती आठवणांची ओढ आहे, म्हणून तो भारतामध्ये नेहमी येतो, आईवडिलांना भेटायला, आपल्या मित्रांना भेटायला, आणि मुख्य म्हणजे रमणबागेला भेटायला. भारतात आला की पहिल्यांदा तो काय करतो, तर शाळेला भेटतो, शाळेतल्या शिक्षकांना भेटतो. खूप जुने जुने शिक्षक लक्षात असतील ना? कोण कोण? सगळेच आठवतात. नातूबाई होत्या. हो, नातूबाई होत्या आम्हाला संस्कृत शिकवायला. शहाणेबाई होत्या मराठी शिकवायला. बोकीलबाई होत्या. आंबेकर सर होते. कुलकर्णीबाई होत्या मराठी शिकवायला. प्रभुदेसाईबाई ज्या आत्ता सेवानिवृत्त झाल्या आहेत, त्या आम्हाला इंग्रजी शिकवायला होत्या. शिवले सरही होते. शिवले सरांचा मार खाल्लायस का? हो. मग भाग्यवान आहेस. सर तुमचाही मार खाल्लाय.
सॉरी. नाही नाही, पण त्यातनं भाग्यवान यासाठी बरं का, की ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या हातचा मार खाल्लाय ना, ते खरंच भाग्यवान आहेत. आत्ताच्या जनरेशनला ते भाग्य नाही. नाही नाही नाही, पण आम्ही त्या त्या आमच्या घडामोडींमध्ये त्या माराचा एक मोलाचा वाटा होता. हे वळ हातावर असतील, मनावर नाही. नाही, निश्चितच नाही. उलट म्हणेन मी, म्हणजे त्याची एक जाणीव आहे की अशा प्रकारच्या वर्तणुकीत आपल्याला शिक्षा झाल्या आहेत म्हणजे त्या खचितच वाईट आहेत आणि मग त्या नाही झाल्या पाहिजे आपल्याकडे. म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय हे नक्की समजत होतं. अगदी. काय काय आठवणी शहाणेबाई, कुलकर्णीबाई, प्रभुदेसाईबाई यांच्या? आम्हाला शिकवताना आता 60 जणांचा वर्ग आणि प्रत्येकाचा बुद्ध्यांक वेगळा वेगळा. हो बरं, प्रत्येकाला प्रत्येक विषयातली गती वेगळी. बरोबर. तुमच्यातले काही जण असे होते ज्यांना गणितात गती होती, ज्यांना गणिताचे तास जास्त आवडायचे. अशा लोकांना शिकवताना मला असं वाटतं शहाणेबाई असतील किंवा प्रभुदेसाईबाई असतील यांना खचितच अवघड गेलं असेल, कारण त्यांचा कलच नाहीये भाषेकडे त्या पोरांचा. त्यामुळे या सगळ्यांची मूठ बांधून शिकवणं किंवा अवघड विषय सोपे करून सांगणं. भाषेचा विषय घेतला आपण मराठीमध्ये तर एक एक प्रकारचे जे आपले जे व्याकरणाचे जे भाग आहेत, प्रत्यय असतील किंवा अलंकार असतील, ह्या गोष्टी शिकवताना किंवा इंग्रजी, मला असं वाटतं की प्रभुदेसाईबाईंना कदाचित ते आम्हाला ते शिकवताना, कारण आपल्याला कोणाला इंग्रजीची पार्श्वभूमी नव्हती, त्याचं एक्सपोजर नाही, काही नाही, तर त्याचे अर्थ समजावून सांगताना आता मला असं वाटतं की त्यांनी फार आम्हाला खूप पेशन्सनी प्रभुदेसाईबाईंनी डील केला आमच्याशी. बरं, आम्ही वात्रड होतो. काय म्हणतो? हो हो, आम्ही वात्रड होतो, सर्टिफाईड वात्रड. सर्टिफाईड वात्रड म्हणजे आमच्या आधीच्या बॅचनी, तरी सुद्धा आम्ही त्यांच्या 96च्या बॅचच्या कदाचित पसंतीस पडलो नसावे, पण आम्ही सर्टिफाईड वात्रड होतो. बरं, वात्रडपणा सांग ना एखादा. बरेच आहेत सर, बरेच आहेत. बरेच आहेत. एखादा सांग, लगेच आठवेल तो सांग. आंबेकर सर गणिताच्या वर्गाला येताना, तासाला येताना भरपूर खडू घेऊन यायचे. भरपूर खडू, भरपूर फळ्यावर लिहायला? फळ्यावर लिहायला भरपूर खडू घेऊन यायचे. बर. जाताना त्यांच्याकडे एकही खडू शिल्लक नसायचा. कुठे गेले? मी जेव्हा 10वी पास झालो त्यावेळेला माझ्याकडे एवढा बॉक्स भरलेला होता. मी पहिल्या बेंचवर बसायचो, त्याच्या समोर टेबल असायचं आणि तिथे सर खडू ठेवायचे. ते मी फारच नाही, आता वर्गातल्या पोरांना तर माहिती आहे कोण करायचं, कारण ते बघायचे, पण असे वात्रटपणे आम्ही केलेले. ते खडूच घेऊन जायचे? हो, मी तुम्ही? बर. त्यामुळे असे वात्रटपणे केलेले. शाळेतनं पळून गेलेलो घरी मधल्या सुट्टीत कितीतरी वेळा, कारण शाळेचं सगळंच माहिती होतं, कुठलं कुठे काय, कुठं भगदाडे, कुठं काय, सगळी तुम्हाला माहिती होती? पूर्ण सगळं माहिती, ऑफकोर्स माहिती होतं. म्हणजे कसं माहिती नसेल, का माहिती नसेल. आमची होती शाळा, म्हणजे आहे, आमची आहे ती शाळा, आम्हाला माहिती नाही हे ऍक्सेप्टेबलच नाही, हे स्वीकारा नाहीच आहे. त्यामुळे आता खूप बदलली आहे शाळा. बऱ्याच वर्षांनी ज्या वेळेला मी गेलो त्यावेळेला मला जरा बावचरल्यासारखं झालं, पण आता त्याची सवय झाली, कारण त्याच्यानंतर मला लक्षात आलं की आपण बरेच वर्ष न गेल्यामुळे हे झालेलं आहे. आता ती चूक परत नाही करायची. त्यामुळे मी जातो आल्यानंतर इथे, मी मुलालाही माझ्या घेऊन जातो. मुलाला पण घेऊन जातो शाळेत? हो. का? शब्दात सांगणं थोडंसं अवघड आहे, पण निदान मला असं वाटतं त्याला हे दिसावं की एक भावनिक गुंतवणूक शाळेशी कशी असते. कारण मला असं वाटतं मी ज्या वेळेला शाळेत जातो त्यावेळेला एक भावना निर्माण होते, ते असं गहिवरून आल्यासारखं होतं, मला तरी होतं. आता जाणवतंय मला ते. हो, ते थोडंसं, हो, ते आहे, ते आपुलकीचं नातं आहे शाळेच्या. आज जो तिथे वॉचमन आहे, आमच्या वेळेला तर काही वॉचमन नव्हते, आपले फक्त शाळेचे गेट बंद असायचे. छडी घेतलेले शिक्षक हेच वॉचमन? हो. म्हणजे आम्हाला तेव्हा असं पळून जाण्याचा विषय वेगळा, पण मेन गेट पाशी जाणं, ते पळून जाणं वगैरे म्हणजे असं थ्रिल वाटायचं का रे? हो,
काहीतरी काय म्हणजे आम्ही आज विश्वचषक जिंकल्यासारखं व्हायचं ते. म्हणजे केलेत असे उद्योग. पण शाळेत गेल्यानंतर वॉचमनला आज ज्या वेळेला मी सांगतो की मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे, आणि ज्या वेळेला, कारण ते लगेच विचारायला येतात काय करताय शाळेत, कारण ते सगळीकडेच आहेत, हो. सगळ्याच गेटपाशी असतात. काय काय हवंय? नाही नाही, मी माजी विद्यार्थी म्हणल्यावर त्यांच्या लक्षात, म्हणजे मला थोडक्यात हे जाणवलं तिथे, कदाचित मला असं असावं की मी एकटा नाहीये हे करणारा. कारण ज्या वेळेला मी त्यांना सांगतो मी माजी विद्यार्थी, त्यावेळेला ते रिलॅक्स म्हणतात, हा ठीक आहे. मग एक असा आविर्भाव येतो की हा माहिती आहे काय होणार आहे मग इथून पुढे. हा व्यक्ती इथून पुढे काय करणार आहे याचा अंदाज त्यांना आलेला असतो. त्याच्यावरनं मला असं वाटतं मी एकटा नाही. काय अंदाज येत असेल? तुझी बाक, तुझे वर्ग, ते मैदान ज्याच्यावर दंगा केला, आणि सगळ्यात महत्वाची ते दरवाजे जिथनं तू पळून जायचास. हो, दरवाजातनं आम्ही कधी पळून नाही गेलो सर. काय म्हणतो? खिडक्यांच्या गजांमधनं. बारीक होतो ना तेव्हा, लवचिक होतो. सो ते आम्ही, कारण आपला तो व्हरांडा आहे ना जिथे आपण मोठ्या अंगण जे आहे, आता जे सगळे गज मोठे झालेले आहेत, आमचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आमचं कॉन्ट्रीब्युशन आहे. ते अजूनपर्यंत टिकले असेल तर कदाचित आम्हाला अभिमानही वाटेल. नाही, कारण पुढच्या पिढ्यांनी काहीच केलेलं नाही मग नंतर असं काहीतरी. पुढच्या पिढ्यांनी गज वाकवले नाहीत, पुढच्या पिढ्यांनी खिडक्याच काढून ठेवले. सो ते आहे. आपल्या ढोल पथकाच्या आठवणी आहेत. ढोलावरती ताशे घेऊन उभं राहणं. ढोल ताशे पथकाची काय आठवण येते रे? संजीवन मित्र मंडळ बहुतेक सर, सहकार नगर मध्ये जे आहे तिथे आपण जायचो वाजवायला. आपण मंडईला वाजवायचो. आपलं पथक बाहेर पण गेलंय. हो, देशाच्या बाहेर. हो, आणि देशाच्या बाहेर तुम्ही म्हणता सर, बर्लिन मध्ये पथक आहे आपलं. आणि ज्या वेळेला मोदी व्हिजिट झाली बर्लिनला आत्ताशा लेटेस्ट मध्ये, तर त्यावेळेला मोदींचं स्वागत विमानतळावरती आपल्या शाळेच्या पथकाने बॅनरसह, बॅनर म्हणण्याच्या ते ढोलावरती जी नाव आहेत रमणबाग, तिथेच तर कळलं ते ज्या वेळेला न्यूज मीडियामध्ये काय म्हणाले मोदी, आणि आपल्या मुलांना काय वाटलं? अभिमान वाटला. म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त मला नाही वाटत काही असू शकेल पुढे. नाही शब्दात व्यक्तच नाही करता येणार की मोदींनी रमणबागेचं ढोल पथक बघितलं त्यावेळेस आपल्या मुलांना काय वाटलं असेल? मला आत्ता शहारा येतोय अंगावरती, आत्ता या क्षणाला शहारा आहे अंगावरती, आत्ता या क्षणाला शहारा आहे. कारण आणखीन काय पाहिजे, म्हणजे याच्या पुढे काय असू शकतं माझ्या तरी कल्पनेत काही नाही. आणि ती भिनवलंय, रमणबागेनी तो टिपरूचा आवाज, तो ढोलांचा नाद भिनवलाय लागतात. म्हणजे ते आपसूक हात हालायला लागतात. हो, आत्ता सुद्धा काल परवा मी इथल्या पुलावरनं, राजाराम पुलावरनं जाताना आवाज कानावरती पडायला लागले, माझा हात आपसूक हालायला लागला. हे मला असं वाटतं माझ्या मुलाला हे समजावं. शाळेत घेऊन तिकडं नाहीये का? नाहीये. म्हणजे जे तुला शाळेविषयी वाटतं तिकडं नाही वाटत का बरं? असं शिक्षणामध्ये असं बदल किंवा काय असं शैक्षणिक बदल इकडे आणि तिकडे याच्यात जाणवतोय? आपण खूप भावनिक लोक होतो. खरं. आणि भावनेमध्ये मग एक आपलं ज्यावेळेला असा शब्द निगडीत होतो कुठल्याही गोष्टीशी, हो, तेव्हा त्याच्याबरोबर एक अधिकार वाटतो, एक माया वाटते आणि एक जबाबदारी वाटते. जी आईच्या विषयी वाटते, जी वडिलांविषयी वाटते, वडील, देशाविषयी वाटते, देशाविषयी, शाळेविषयी, शिक्षकांविषयी. तुम्हाला गंमत सांगतो सर, 2021 बहुधा किंवा 2023, मला नीट आठवत नाहीये, मुंबई विमानतळावरती मी उतरलो आणि पुण्याला बाय रोड येणार होतो. माझा मुलगा बरोबर होता आणि ऑब्व्हियसली गाडीत तिसरं कोणीतरी असणार होतं. मला कल्पना होती, कारण त्या ज्या पद्धतीने ते गाड्यामध्ये लोक भरतात साधारणतः तसं. एक व्यक्ती समोर येऊन उभी राहिली, ते आपल्या कुलकर्णीबाई होत्या. मी ओळखलं. मला ते 8वी 9वी शिकवायला होत्या. मी विसरणं शक्य नव्हतं. तो मी विसरणार नाही प्रवास कधी. अनपेक्षित लाभ होता. छान नातं विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये होतं आहे, नाही? हो, कारण नाही, पण आम्ही कुणीच विसरत नाही ही नावं. मला आठवत आहे बरं का, अजूनही
जर रमणबागेचा कुठलाही शिक्षक रस्त्यात दिसला, ट्रॅफिक जॅम असेल, तर तो पळत येतो, काही बघत नाही, सिग्नल वगैरे. सर नमस्कार, मी रमणबागेचा. तेच झालं तिथे. मी पाया पडलो आणि मग येताना सगळी चौकशी केली की कोण कुठले शिक्षक आता काय करतात, कारण माझ्या वेळेचे तर सगळे सेवानिवृत्त झाले pretty much. आज कोणी व्हॉलंटरी घेतली आहे किंवा पूर्ण सर्व्हिस झालेली. तर त्या चालकाचं म्हणणं असं होतं, त्याने मला हळूच विचारलं. चालकाचा म्हणजे तो चालकाचं हा, हा, जो हा. जो हा, जो ड्रायव्हर होता आम्हाला, जो कारण ती हायर्ड गाडी होती. ओके. हो हो. सो तो मला म्हणला, तुम्हाला हे खरंच आठवतंय? म्हणलं हो. म्हणे तुम्ही माझ्यापेक्षा बरेच मोठे दिसताय वयाने. म्हणलं आहे. एवढे वर्ष झाले तरी तुम्हाला आठवतंय? आणि मला या क्षणाला असं वाटायला लागलं होतं की ह्याच्यात म्हणजे आश्चर्य वाटणार आहे का काय. तो मला म्हणला, आमच्या नाही लक्षात या गोष्टी. मला खेद वाटला. मी बोलून नाही दाखवलं त्याला, त्या चालकाला. मला ते जखमीवरती मीठ चोळायचं नव्हतं, पण मला खेद वाटला. हे भाग्य आम्हाला लाभले हो, शिक्षणामुळे, शाळेमुळे. आणि त्याच्यात आमचं कॉन्ट्रीब्युशन काहीच नाही. आम्हाला अशा आठवणी निर्माण होण्यामध्ये आमचं तसं काही कॉन्ट्रीब्युशन नाही. आम्ही नाही केलेलं, ते घडलं आमच्या बाबतीत. करणारे शिक्षक होते. त्यावेळची शाळा कशी होती रे? सोपी होती सर, असं मला वाटतं. बिनभिंतीची शाळा? बिनभिंतीची शाळा सोपी होती. म्हणजे वर्गात फार थोडं शिकवणं नाही, आमच्याकडनं खूप मेहनत करून घेतली जायची. हो 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 हो. आम्हाला आणि हे धुवट कल्पना ज्या होत्या ना आजच्या, म्हणजे तशा नव्हत्या की चकार शब्द बोलला गेला नाही पाहिजे व विद्यार्थ्यांना शिक्षकांकडनं. असलं मला हे समजत नाही आजकाल, की हे असं की मुलांना मारत नाहीत आजकाल, अलाउड नाही म्हणे. हो, नाही नाही. मला आय एम शुअर की त्याचे काहीतरी नुकसान झाले असतील, पण आमच्या बाबतीत असं होतं, आम्हाला शाळेतला मार आम्ही कधी घरी सांगायचो नाही, कारण आमची उत्तरपूजा दुसरी आणखीन वेगळी बांधली जायची. की तुला शिक्षकांनी मारलं म्हणजे तू काय चुकलास हे सांग. इथनं सुरुवात व्हायची. शिक्षकांनी भलता कुठला तरी वड्याचा तेल वांग्यावरती काढला असेल अशी संकल्पना आमच्या पालकांची नव्हती. तू मार खाल्ला म्हणजे तूच चुकलास. आणि हे पक्क होतं. हो 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 हो, म्हणजे 100%. आत्ता सुद्धा मी जर आई वडिलांना सांगायला गेलो तर मग काय पूजा करायची का तुमची, अशा प्रकारची उत्तरं. शिक्षकांनी काय पूजा करणं अपेक्षित का तुमचं, अशा प्रकारची उत्तरं मिळतात. त्यामुळे आमच्या दृष्टीने ते काही वावगं नव्हतं. आणि एक ठाम विश्वास पालकांकडनं आलेला होता की शिक्षक जे मारतायत किंवा शिक्षा करतायत, आम्हाला उणव उभं केलेलं आहे. वर्गाच्या बाहेर किती वेळा मी आपल्याकडे शिक्षकांचे शिक्षांचे खूप वेगळे प्रकार होते. ओणव उभं करणं. सर, ताशाची छडी फक्त ताशावर नाही वाजलेली आपल्या शाळेत. किल्ल्यांच्या जुडग्यांनी फक्त कुलूप नाही उघडलेलं. काय म्हणतो? हो, डस्टरनी फक्त फळा नाही पुसलेला. क्या बात आहे. त्या क्षणी खरंच राग आला असेल? नाही, माहिती होतं चूक होती. हो, अभ्यास केलेला नव्हताच, होमवर्क नव्हता केलेला. चुकीला चूकच म्हणलं पाहिजे. आजही तेच घडतं. चुका घडल्या तरी कौतुक वगैरे असा विषय नाही. ये रे माझ्या सोन्या नाही प्रकार कधी. अहो, म्हणूनच ते आजकाल आमच्या आणि माझ्या पालकत्वामध्ये मला असं वाटतं ते जाणवतं. मला जाणवतं की ते कुठले तरी आई वडील माझे बाकीचे मोठे घरातले किंवा शाळेतले शिक्षक, ते कुठेतरी जाणवतं. आणि कधी कधी वाटून जातं की अरे, आत्ता जे मी वागलो ते मी इथे शिकलो बहुधा, ह्या शिक्षकांकडनं हे शिकलो. म्हणजे उदाहरणार्थ ऑफिसमध्ये फॉर्मल सेटअपमध्ये जर का मी कॅज्युअली बसलो गंभीर मुद्दा मांडताना, आपल्या शाळेतले एक शिक्षक करायचे तसं. ते पहिल्या बेंचवरच्या 2 पोरांना सांगायचे मागं बसा, आणि ते खुर्चीवरती नाही बसायचे. ते जिथे वही ठेवतो आपण, पुस्तक ठेवतो, तिथे बसून आमच्याकडे तोंड करून आम्हाला भूगोल शिकवायचं. म्हणून भूगोलात पास झालो, नाही तर अवघड होतं. हो, भूगोल हा भयंकर रटाळ विषय होता माझ्यासाठी. नाही व्हायचं माझ्याने ते, कारण बेसाल्ट दगड हा अस्तित्वात का आहे इतका राग यायचा मला भूगोलाचा. त्याचं मी का करतोय अभ्यास, म्हणजे कशासाठी. पण त्यांनी कष्ट घेतले, त्यामुळे आम्ही माझ्यासारखा विद्यार्थी निदान पास तरी झाला. शिक्षक खूप कष्ट घ्यायचे. आपली शाळा कधीच 11 ते 5 अशी नव्हती. 11च्या आधी पण भरायची आणि 5 नंतर सुद्धा सुटायची. आणि सुटल्यानंतर आम्ही बराच वेळा
अंगणातच असायचो. शाळा सुटल्यानंतर अंगणात. हो, म्हणजे आम्हाला हाकललं जायचं फरशीच्या चौकातनं की आता निघा. बर. म्हणजे आपले जे सेवक वर्ग असायचा ते कंटाळायचे शेवटी, कारण त्यांना त्यांचं नंतर काहीतरी काम असेल ना, स्वच्छता हो. असेल मे बी किंवा वडेवर, हालायचेच नाहीत लोक. शाळेतल्या मुलांवर शिक्षक, पालक, विद्यार्थी सगळेच विद्यार्थ्यांवर प्रेम करायचे, पण सेवक सुद्धा विद्यार्थ्यांवर प्रेम हो करायचे. हो 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 अरे ही हो. वेगळी परंपरा आहे, अहो ही सर, वेगळी संस्कृतीच आहे. वर्गात झालेली उलटी, आलेला ताप, आपलं जे ते बेसिन आहे ना, हो जनता सहकारी बँक आणि हो हो. शाळेच्या मधलं जे तिथलं ते जे हात धुवायचं जे ठिकाण आहे, त्याला बऱ्याचदा पाणी बंद केलेलं असायचं, कारण मधल्या सुट्टीत पाणी चालू होणं हे समजू शकतो, तुम्हाला कशाला पाहिजे सतत पाणी चालू. हो. पण एखाद्याला वर्गात, माझ्या बाबतीत झालेलं आहे, वर्गात उलटी झाली, खाली पोचेपर्यंत पाणी सुरू झालेलं होतं. हा मेसेज कसा कोणाला पोहोचला माहित नाही, पण पाणी सुरू झालेलं होतं. हे माझ्या तिथे आज इतक्या वर्षानंतर सुद्धा तुला ती झालेली उलटी, पाणी सोडलेलं, शिक्षकांनी घेतली काळजी हो आठवते? हो. नुसती त्यांनी नाही, हे सगळं स्वच्छ करायला येणाऱ्या मावश्या, आता मी मावश्या म्हणतो त्यांना, पण ते लोक, किंवा तिथे उभं राहून माझ्यापाशी मला चक्कर येते का, मी आडवा झालोय का नाही झालोय, मग तिथे खडा टोचतोय का नाही टोचतोय. अर्थात हे अंदूक आठवते, कारण मला थोडस गरगरच होतं, उलटी बर झाली बर म्हणल्यावर तिथे होतं. बर. पण हे प्रकार होते, तिथे घोळका होता, मग तिथे बाजूला व्हा, त्याला असं गर्दी करू नका, श्वासोश्वासाला त्रास होईल, हे सगळे प्रकार करणारे, याच्यामध्ये शिक्षक एखाद दुसरे असतील, बाकी सगळा जो वृंद होता तिथला, तो सगळा, ते सगळे आपले म्हणजे मामा लोक होते. रमणबागेमध्ये असताना मित्र वर्गावरचे, बाकावरचे, पण रमणबाग सुटल्यानंतर सुद्धा असे ग्रुप आहेत. हो, आहेत की. आहेत. हो, आहेत की. आमच्या वर्गाचा ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे, लोक भेटतात, चर्चा घडतात, रोज चर्चा घडतात, रोज. रोज चर्चा म्हणजे घडतात. इतक्या वर्षानंतर सुद्धा हो, काय शाळेच्या गप्पा खबरा, मारता? सगळ्या शाळेच्या सगळ्या खबरा कळतात, सगळ्या खबरा कळतात, कुठले शिक्षक कधी रिटायर झाले, कोण कुठे आता गेलेला आहे, कोण कुठे, अरे आज हे भेटले होते, आज ते भेटले होते, मग ते किस्से, तुला कसा बुकल्ला होता या सरांनी आठवतंय का, या बाईंनी कसं कुठलं होतं आठवतंय का, अजूनही एवढा लवचिक राहिलायस का की ओणवा होऊ शकतोस, करून दाखव, हे पण प्रकार घडतात. याच्या व्यतिरिक्त ढोल ताशाच्या होत्या. सर, बालेवाडीला, मला असं वाटतं हा. बालेवाडी नवीन बांधलं गेलं होतं त्यावेळेला, एशियाड गेम्स, शिवले सर आपल्या पथकाला घेऊन त्याच्या उद्घाटनासाठी गेले होते, बर बहुतेक उद्घाटनासाठी, आयदर त्या स्टेडियमच्या किंवा डेफिनेटली त्या याच्या एशियन गेम्सच्या सुरुवातीला. आय थिंक राजू मॅस्कॉट होता त्यावेळेला त्या हो ह्याला. हो हो तर हो. त्यावेळेला शिवले सर आम्हाला घेऊन गेले होते हा. बालेवाडीला. त्याच्या पण आठवणी निघतात, त्याच्या पण आठवणी निघतात. शिक्षक मुलांना घेऊन जायचे. हो, आपण परफॉर्म केलं होतं तिथे, ते लेझिम पथकात होतो आम्ही. पराड सरांची आठवण हो, असेलच. म्हणजे काय प्रश्नच येत नाही. पराड सर, देव सर, हे कुठल्याही कल्चरल प्रोग्रामचे इनएलिएनेबल पार्ट होते. हो. म्हणजे आम्हाला माहिती असायचं, देव सर बोलायला उभे राहिले की म्हणजे पहिली सुरुवात होणारी संस्कृतच्या श्लोकानी होणार ही 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 हे माहिती होतं. मला असं वाटतं एकदाच असं झालं असेल की ज्या वेळेला देवसर बोलले आमच्याशी आणि संस्कृतचा श्लोक सुरू न करता बोलले. घटना दुर्दैवी होती. एका आमच्या शिक्षकांचे जोडीदार, त्यांचं निधन झालं. बर. मी 7वीत होतो आणि परिस्थिती पोरांची इतकी इतकी वाईट झाली होती त्या नुसत्या माहितीने, की शेवटी देवसर आले होते आमच्याशी बोलायला वर्गात. आणि त्यावेळेला पहिल्यांदा, आणि मला बहुतेक वाटतं शेवटचं, मी देवसरांना बिना श्लोकाचं बोलताना बघितलेले. आणि पहिल्यांदा मी त्यांना अडखळताना बघितलं बोलताना. आणि आजही मला कळत नाही की आम्ही तर जोडीदारांना त्या बघितलंही नव्हतं आधी, नंतरचा तर काही प्रश्नच नाही. आणि पोरं काय एवढी हळवी झाली होती हे मला आजही नाही कळत, पण आम्ही झालो होतो. विदीर्ण, शिक्षकांच्या सुन्न असे शब्द जे आहेत ना, ते सगळे झाले होते हो. त्या वर्गात. हो,
देवसर आठवते की अशी श्रद्धांजलीचा कार्यक्रम असेल तर ओम पूर्णमेद पूर्णमिदं पूर्णमद पूर्णमिदं या पूर्णात पूर्णमुदच्. एक शिक्षक असे होते बरं का, ते शिक्षकांवरनं आठवतं मला. बोकडीला धरायचं हम्म. आणि मारायला सुरुवात करायची. 1 2 3 4 5. लेले सर करायचं का असं? हा हम्म. एक तर सर असे होते बरं का, ते धिप्पाड काय व्यक्ती होते. धिप्पाड, क्रिकेट शिकवायचे आणि एकदम मराठी एकदम शिकवायचे. एकदम धिप्पाड. काय आणि कॉम्बिनेशन. शाळेत काय एक शिक्षक असे होते, मला आठवत आहे. लेले सरांचं पार्थिव बहुतेक आपण दर्शनासाठी अरे शाळेत ठेवलं होतं, आणलं होतं, मला आठवतंय. त्या शाळेशी शिक्षक इतके एकरूप झाले होते की अशी पहिली घटना होती की शिक्षकाच्या निधनानंतर त्याचं पार्थिव घरी नाही शाळेत आणलं होतं, शाळेमध्ये आणलं. फरशीच्या चौकात आणलं होतं. Yes. काय नातं हे शिक्षकांचं शाळेचं, आढळ विश्वास आहे सर. आढळ विश्वास. हो. एक शिक्षकांवरनं आठवलं बरं का की ते उंची जेमते 5 फूट बरं का, हो. नाव नाही सांगत. बघू आणि- मला ओळखता येते का? नाही नको ओळखू. अच्छा, बरं. आणि तिकडचे जे वर्ग होते पूर्वीचे सगळे झोपडपट्टी म्हणायचे, कौलारू घर, हा त्या वर्गातले पोरं फुटबॉल खेळणारे. तो सगळा भाग म्हणजे फुटबॉल खेळणारा. बरोबर. पोरं सगळी 6 फूट उंच आणि हे 5 फूट. आणि ते वर्गात आले की बडवायचे पोरांना. कसे बडवायचे माहिती का, उडी मारून मारून मारायचे. हात पोचायचा नाही. तरी आपली मुलं नम्र, कारण खरंच त्यांना हे माहित होतं की कशासाठी आहे, माझ्या कल्याणासाठी आहे. हे सगळं चालू आहे ते माझ्या कल्याणासाठी आणि माझ्या भविष्यासाठी चालू आहे. याची पूर्णपणे श्रद्धा असल्यामुळे आज ते वळ मनावर नाही नाहीये. तर मनावर काय आहे, सर तुमच्यामुळे, हो. सर तुमच्यामुळे. तू शाळेत ना 10वी झालास, 11वी असेल ना त्यावेळेस, नाही 10वी होती. 10वी 10वी. पास झाल्यानंतर काय कॉमर्स साईड केलीस? मी कॉमर्सला गेलो, ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्याच्याबरोबर जोडीने मी 3 वर्ष कम्प्युटरचा कोर्स केला आणि फ्रेंच शिकलो. पण ते फ्रेंच, कॉम्प्युटर आणि एकदम तिकडे कुठे गेलास तू, कसं काय गेलास? 12वी नंतर चार्टर्ड अकाउंटन्सीचा विचार केला होता. बर. पण मला असं लक्षात आलं की माझ्या आजूबाजूचा 12वी मध्ये ज्यांनी गणित विषय घेतलेला आहे तो प्रत्येकच माणूस चार्टर्ड अकाउंटन्सीचा विचार करतोय. आणि मला असं वाटायला लागलं की आपण समुद्रातला थेंब होऊ. मग काय फायदा, मला मेंढरांमध्ये तुला असं समाविष्ट व्हायचं थेंब नव्हतं व्हायचं, नाही. तुला मेंढरू व्हायचं नव्हतं, नाही. तुला कळपाच्या बाहेर काहीतरी बाहेर करायचं जायचं. होतं. हो आणि म्हणून तू हो. त्यामुळे माझ्या ग्रुपमधला मी भारताच्या बाहेर एकमेव, गेलास. हा म्हणजे नाही, आता सर आमच्या वर्गातले बरेच आहेत बाहेर. हो, कोणी अमेरिकेत आहे, कोणी UK मध्ये एक जण आहे, वर्गातला एक जण कॅनडात आहे बहुतेक. तू कुठे? मी डेन्मार्कमध्ये. डेन्मार्कमध्ये. पुण्यातल्या कसबा पेठेतनं डेन्मार्क हा जो प्रवास आहे खूप बदल झाला असेल नाही, वातावरणात, आपल्या मनाच्या स्थितीमध्ये. ते डेन्मार्क, आता तुझा मुलगा पण तिथे शिकतोय. हो. आम्हाला उत्सुकता एका गोष्टीची आहे की आमचं हे पुण्यातलं मराठी माध्यमाची शाळा आणि तिकडची शाळा, काय फरक आहे? आपल्याकडे थोडस घोकंपट्टीवरती जास्त भर आहे. हो हो. तिथल्या शिक्षण पद्धतीमध्ये कार्यानुभवावरती जास्त भर आहे. बर. हे एक. बर. दुसरी गोष्ट, आपण, मला असं वाटतं आपण खूप लवकर खूप जास्त गोष्टी शिकतो. म्हणजे लसावी मसावी हे आपल्याकडे 2री 3री मध्ये होतात, आमच्या वेळेला बहुतेक 4थी 5वीत व्हायचे. पण ते थोडंसं आणखीन खाली आलंय प्रकरण. सो ते खूप लवकर होतात. सो आपला एक जो जी चढती भाजणी आहे ना आपली, एक सर्वसाधारणपणे ती एक तो पेस मेंटेन करते. खूप असा स्पाइक नाही आहे त्याला, असं खूप अचानक म्हणजे ते असं ते जातं. चांगलं का वाईट माहित नाही, पण सुरुवातीपासूनच आपल्याकडे प्रेशर असतं. प्रेशर हा असतं. गृहपाठ खूप आहे. अनेक भाषा असतील, अनेक विषय असतील, हो. लसावी मसावी पासून बेचे पाडे पाठ पाहिजे. हो हो हो, सगळं म्हणजे सगळं तो, पाठ पाहिजे. म्हणजे ते एक. ह्यांचं कसं आहे, तिथल्या शिक्षण पद्धतीमध्ये जवळपास 5वी पर्यंत फार अगदी संथ चाललेलं असतं.
म्हणजे 5वी मधला माझा मुलगा गुणाकार भागाकार शिकत होता. 5वीतला मुलगा मुलगा गुणाकार गुणाकार भागाकार. भागाकार. हा. बर. आणि आणि त्याच्यानंतर तो एकदम असा ते सुखोईच्या विमानाने जसं असे स्ट्रेट बुंग. वरती जावं तसं अचानक बदलतात गोष्टी तिथे. मला माहिती नाही की चांगलं काय वाईट काय, यातलं कुठलं योग्य कुठलं अयोग्य आपण मला काय नाही ते माहिती. फॅक्ट्स हा. मांडूया हा. की हे असं आहे ते ते तसं असं आहे. आहे. खरंय. सो त्यांचा तसा भाग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे आता अर्थात आत्ताच्या काळामध्ये कदाचित आपल्याकडे शिक्षण पद्धतीत तंत्रज्ञानाचा समावेश झाला असेल, पण तिथे झालाय. तंत्रज्ञानाचा वापर खूप वाईड स्प्रेड आहे. लहान वयापासून. हो हो हो. म्हणजे माझ्या मुलाच्या पहिलीच्या वर्गात दुसरीच्या वर्गात शिक्षक लॅपटॉप घेऊनच शिरतो तिथला. म्हणजे आमच्या वेळचे शिक्षक तुझ्या वेळचे सुद्धा पायथागोरस शिकवायचा आहे, पुस्तक वगैरे काय नाही. पण हे तुम्ही कल्पना करा सर, पायथागोरस थेरम आता काय गाळलेल्या जागा भरा. हा मल्टी फक्त चॉईस मल्टी चॉईस डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न नाही. आहेत. नाही, नुसतं ते नाही बदललेलं सर. मग पायथागोरस थेरम तुम्ही कल्पना करा, एक उदाहरण म्हणून समजा युट्यूब वापरून शिकवलं तर, हे त्यांच्या बाबतीत घडतंय. युट्यूबचा सर्रास वापर वाढला आहे. किंवा त्यांना आता सांगितलं जातं की तुम्हाला मी ही संकल्पना शिकवली, आता त्याच्यावरती तुम्ही रिसर्च करा, म्हणजे इंटरनेट आकलन वापरा. शक्ती वाढत असेल. पद्धत बदलली आहे सर. आकलन शक्ती मला नाही वाटत माणसांची बदलली, पद्धत बदलली. कारण ज्या विषयामध्ये रस आहे त्याच्यामध्ये आणखीन जाणून घेण्याचा मोह आम्हालाही होता. हो हो. ती हाव म्हणूया हवं तर, ती हाव आम्हालाही होती, ती ह्यांना पण आहे. विषय वेगळा असेल, पद्धती वेगळ्या आहेत. आमच्यातले कितीतरी जण, आमच्यातले काही जण पटांगणावरती पडीक असायचे, काही जण ग्रंथालयात पडीक असायचे. ही लोक इंटरनेटवरती पडीक असतात. हे चांगले का रे, इंटरनेटवर तू आता म्हणलास इंटरनेटवर पडीक असतात. ज्या मुलांनी मैदानावर पडीक असायला पाहिजे ती इंटरनेटवर पडीक असतात. म्हणजे ह्या दृष्टिकोनातनं ते थोडंसं गंभीर विषय आहे तो. म्हणजे आम्हाला कानाला धरून घरात नेलं जायचं, यांना कानाला धरून बाहेर काढावं लागतं. हे घडतं. एवढा फरक आहे. हो, एवढा फरग आहे. कानाला धरून बाहेर काढावं लागतं. एवढा फरक आहे. फुटबॉल ही अंगठ्याने खेळायची गोष्ट नाहीये, हे सांगावं लागतं. आई ग. हे घडतं काही वेळेला. पण याचे काही फायदे पण आहेत की जसं कोण कुठला कधी काय म्हणाला हे ह्यांना पटकन सापडतं, कारण गुगल अवेलेबल आहे. आमच्या वेळेला आम्हाला ते ग्रंथालयात जाऊन तिथल्या शिक्षकांना विचारायला लागायचं, शोधावं लागायचं की हे पुस्तक कुठं मिळेल, हा विषय कुठल्या सेक्शन मध्ये आहे. म्हणजे असं म्हणायचं का तुला की ज्ञानासाठी धडपड करणं आपल्याकडे होतं. हो. आता ज्ञान सहज उपलब्ध आहे. पण माझा मुद्दा हा येईल की याला खरंच ज्ञान म्हणायचं का? इन्फॉर्मेशन येते, माहिती येते. मला सांग, नॉलेज आणि इन्फॉर्मेशन मध्ये काय हे आहे? मला हा आहे ना, हे मी पण जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय अशासाठी, कारण मला जेव्हा वाटतं मला यातला फरक कळलाय त्यावेळेला नवीन काहीतरी समोर येतं. कारण माहिती ही माहिती असते, त्याच्यातनं तुम्हाला आकलन होतच असं नाही. अगदी बरं. मला एका फार मोठ्या माणसाची आठवण येते. महर्षी विनोबा भावे. त्यांची एक आठवण अशी आहे की ते इंटरव्ह्यू घेत होते शिक्षकाचा. विचारलं त्यांना, तू काय शिकवतोस? मराठी. म्हणजे काय? ज्ञानेश्वरी शिकवतो. म्हणजे काय? ज्ञानेश्वरी वाचायला शिकवतो. म्हणजे काय? ज्ञानेश्वरी पाठ करून घेतो. म्हणजे काय? आता तो शिक्षक थांबला. म्हणजे काय? म्हणजे काय? ज्ञानेश्वरी शिकायची म्हणजे काय? गीता शिकायची म्हणजे नेमकं काय? केवळ वाचन, बोलणं, पाठांतर, का ते तत्वज्ञान जीवनात आणणं? तसं मला वाटतं की आपल्याकडची शिक्षण पद्धती आणि ही नवीन म्हणण्यापेक्षा भारताबाहेरची शिक्षण पद्धती. मग माझा प्रश्न असा येईल की अगदी प्रांजळपणे सांग, जर तुलनाच करायची असेल भारतातले विद्यार्थी आणि परदेशातले विद्यार्थी, तर ते कोणत्या बाबतीमध्ये तुलना, म्हणजे अशी नाही मला म्हणायची की त्यांच्याकडनं काय शिकावं आणि आमच्यात काय चांगलं आहे? आपल्याकडे कष्ट करायची तयारी. कारण आमच्या जसं तंत्रज्ञानाचा जो काय आमच्या काळात प्रसार होता, वापर होता, जे काय साधनं उपलब्ध होती, आम्हाला खूप कष्ट करून थोडंसं मिळवायची सवय. म्हणजे तुम्हाला 4 पुस्तकं वाचली पाहिजेत, सरासरी 100 पानं जर धरली तर तुम्हाला 400 पानं वाचल्याशिवाय
काही गोष्टी मिळत नव्हत्या. आज त्या गुगलवरती सर्रास उपलब्ध आहेत. त्यामुळे एक सोय जी आम्हाला नव्हती ती पोरांना निश्चित आहे. पण व्हायचं कसं की त्याच्यामुळे आम्हाला ना फापट पसारा पण कमी असायचा, कारण 400च पानं आहेत इन अ वे. नेमकं नेमकं पण हां, ह्यांचं कसं आहे की ह्यांना तो इतका मोठा समुद्र आहे की ह्यांना ते कदाचित त्यातनं निवडण्याचं स्किल आमच्यापेक्षा जास्त चांगलं आहे त्यांचं. म्हणजे ज्ञानाला समुद्र म्हणायचं का वाहती गंगा म्हणायची? हम्म. समुद्रामध्ये अथांग 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 गोष्टी आहेत, असंख्य गोष्टी आहेत, पण त्यातला प्रत्येक थेंब माणसाच्या काही उपयोगी नाही जीवनाचे. बरोबर. जीवनात काय लागतं? केवळ अथांगता लागते का ते जे तत्वज्ञानाचं सार आहे की जे खूप आवश्यक आहे, ज्याला आपण प्रिन्सिपल बेस्ड एज्युकेशन असं म्हणूया, काय आवश्यक आहे असं वाटतं? मूल्य आवश्यक आहे, मूल्य आवश्यक आहे 100%. आजकाल माझ्या कानावरती यायला लागलंय की व्हॅल्यूज आर मोर इम्पॉर्टंट. पण व्हॅल्यूज व्हॅल्यूज म्हणजे काय हा प्रश्न आहे. ते माहित. हां, म्हणजे माझं ते व्हर्च्युअस, माझं ते व्हॅल्यू बेस्ड आणि तुझं ते व्हॅल्यूलेस, ही एक संकल्पना झाली. बरं. दुसरी संकल्पना अशी आहे की माझं जे आहे ते माझ्यासाठी चांगलं आहे, तुझं जे आहे ते तुझ्यासाठी चांगलं आहे. आपण एकमेकांचा आदर करूया ना. बर बर आणि मला असं वाटतं की कुठेतरी कळत नकळत, कदाचित जाणीवपूर्वक आपल्या पिढ्यांनी आम्हाला इथपर्यंत आणून सोडलं की आपण आदर करूया ना, आदर आदर करूया ना. त्याच्यामुळे आपल्याकडे ते आपल्याला मिळालेल्या गोष्टींविषयी आदर, नुसतं तेवढं नाही, म्हणजे तो हक्क नाहीये मला. नाही, अन्न जबाबदारी, वस्त्र निवारा जबाबदारी, जबाबदारी आहे. जबाबदारी तुमची, तुमच्या शाळेप्रती, तुमच्या कुटुंबाप्रती, तुमच्या सहकाऱ्यांप्रती, तुमच्या देशाप्रती आपल्याकडे एक ती जबाबदारी जास्त असते की तू कुठल्याही गोष्टीचा आदर केला पाहिजेस. अन्न भरपूर आहे आज आपल्याकडे बऱ्याच कुटुंबांमध्ये, पण त्याचं उधळपट्टी होताना दिसत नाही. आणि ह्याला केवळ पालक नाही आहेत जबाबदार, याला शिक्षकही जबाबदार आहेत. कारण कुठल्याही प्रकारची उधळपट्टी ही शाळेमध्ये, शिक्षकही जबाबदार. हो हो हो, कारण मग तिकडे अशी उधळपट्टी होते, थोडी होते, कारण सुबत्ता जास्त आहे. सुबत्तेमुळे उधळपट्टी होते असं मला वाटतं. की मिळवण्यासाठी जी धडपड करावी लागते त्यामुळे ती जाणीव होत नसेल ना. अधिकाराची भावना जास्त आहे. मला की हा हे माझा मिळालं अधिकार, पाहिजे, हा माझा अधिकार आहे. पण त्या अधिकाराबरोबरचे कर्तव्य लागतं आणि कृतज्ञता लागते. कृतज्ञता तर कदाचित मला असं वाटतं सर खूप पुढे येईल, पण त्याच्यासाठी जी कष्ट लागतात, हो, त्याची जाणीव, किंवा मग आपल्याकडे श्यामच्या आईचं जे ज्याच्यावरती जो भर दिला जातो त्या संकल्पनेवरती म्हणेन मी, नुसतं त्या पुस्तकावरती किंवा त्याच्यावरती नाही, की एक किंवा दिनूचं बिल. हो हो हो. मला नाही वाटत ती गोष्ट कोणी शिकली नाही असं कोणी तो असेल. हे पोहत नव्हता, मला नाही पोहायचं, हां. भीती वाटते नदीची, मित्र आले सगळे, आईंनी ढकललं पाण्यामध्ये. तसं शिक्षक, पालक मुलांना आपण म्हणूया भवसागर, हम्म. तुला त्याच्यात पोहायचं आहे, तुला गेलं पाहिजे, हातपाय मारले पाहिजेत, यासाठी फोर्स करतात म्हणा किंवा ढकलतात म्हणा. तिथे काय तिथे तसं नाहीये, नाही, नाहीये तिथे. तुला पाहिजे तर कलाकलानी तुला पाहिजे तर वगैरे. त्यामुळे मला थोडंसं जड जातं त्या सिस्टीम मध्ये, कारण आम्हाला सवय ही आहे की येत कसं नाही पोहायला, उचला आणि फेका त्याला पाण्यात, बघू काय होते. आणि शिकतो पोरगा. खरंय खरंय. म्हणजे मला तरी नाही दिसत कोणी बुडून पाण्यात टाकलं की तो हातपाय पोहायला मारणारच, शिकतो, 100% शिकतो. पण पाण्यात टाकलं पाहिजे. हो, आणि तो घाबरेल पण टाकलं पाहिजे. आणि तिथे मला असं वाटतं शिक्षकांचा तो जजमेंट कॉल अनुभवाने येतो त्यांना. व्हॉट इज जजमेंट कॉल? कधी टाकायचं कधी नाही टाकायचं. अरे म्हणजे उगाच आपलं लहान पोरग आहे द्या ढकलून, नाही होत. मला माहिती आहे पहिलीतला मुलगा आहे जा एकदम 11वीचा अभ्यास कर, नाही होत. असं नाही. आम्हाला अशा वेळेला तुम्ही म्हणतात तसं आपले जे सायन्स फेअर वगैरे असायचे, हो, त्यावेळेला ते कॅलिबरेटेड लोड दिलं जायचं आजकालच्या हो, भाषेत जर हो, म्हणायचं झालं तर.
कारण मग तिथे काहीतरी वेगळं करायचं असायचं. मग तिथे ते निवडली जायची पोरं की याला जमेल याला नाही जमणार. मग ज्याला जमेल त्याला घेतलं जायचं, ज्याला नाही जमणार त्याला दुसरं काहीतरी जमत असायचं, मग त्याला ते दिलं जायचं. कुठेतरी त्यांना बोलवलं जायचं, तू ये रे गाण्याच्या याच्यात तू सामील तू हो, गाण्यात जा, तो नाटकात तू जा, तो चित्रकलेत जा. याच्यात कोणी कर. ते हस्तकलेचं मला असं वाटतं कुलकर्णी सर, हो, हस्तकलेचे हा माझ्या बी ग वेळेला बी कुलकर्णी ग होते. कुलकर्णी सर, हा. त्यांचा एक ग्रुप होता बर. पोरांचा. कारण आम्हाला काही यायचं नाही, म्हणजे त्यांनी खूप कष्ट केले आमच्यावरती, पण ते नाही तिथं कलच सगळ्यांना नाहीये, सगळ्या गोष्टी सगळ्या कशाला. येत नाहीत. तर कलच नव्हता, तर मग ते शेवटी ते कसं व्हायचं, मग ज्यांचा कल आहे उद्या काहीतरी शाळेसाठी करायचंय, कुठल्या तरी समारंभासाठी जर काही करायचं असेल वगैरे, तर ती ठराविक पोरं बोलवली जायची. कारण ते त्यावेळेला ते करून न्यायचं असायचं, ते डिलिव्हर करायचंय त्याच्यावर. बर. मग ते त्यावेळेला, आणि हे म्हणून मी म्हणतो की त्यामुळे ते शिक्षकांना माहिती असायचं असं मला आता वाटतंय, की कोणाला कुठं किती कसं वापरायचं. म्हणजे प्रत्येक मुलाची ओळख केवळ नावाने नाही, तर त्याच्यातल्या कोणत्या क्षमता आहेत हो. आणि त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा, हे आपल्याकडचं वैशिष्ट्य आहे. हो, म्हणजे मला शाळेत खूप वेळा जाणवायचं. कधी कधी वाटायचं या शिक्षकांना माझं नाव सुद्धा माहिती नसेल, पण कोणीतरी सांगायला यायचं, तुला बोलवलंय स्टाफ रूम मध्ये या शिक्षकांनी. बर, कशाला? नाही जा, माहित नाही. तू विचारलं नाहीस, काय संबंध विचारायचा? कधी वाटलंच नाही की सरांना का विचारावं, का बोलवत आहे. ठीक आहे सर, सांगतो. ठीक आहे बाई, सांगतो. आणि जायचो. मग गेल्यानंतर सांगितलं, अरे असं असं काम आहे, ते तू कर. विचारायची पद्धत नव्हती, नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता, आलेच नाही डोक्यात कधी विचार असे की आपण नाही म्हणू शकतो. असे कधी घडलेले नाहीत गोष्टी. का नाही म्हणायचे, माझी शाळा आहे. नाही, आता आता ते शब्दामध्ये येतं, त्यावेळेला हे असले विचार सुद्धा कधी आले. खरंय, खरंय. सर, आम्ही गणपतीच्या मिरवणुकीनंतर पहाटे हलका टॉकीज चौकातनं शाळेमध्ये आल्यानंतर अक्षरशः ते आपले बसायचे जे बाक असतात ना आपल्या ऑफिसचे समोर वगैरे जास्त, अशा बाकांवरती आडवे होऊन तिथे झोप लागायची आम्हाला. पण म्हणून कोणी असा विचार नाही केला की पुढच्या वेळेला मी जाणार नाही. त्यामुळे ते आता आजकाल सगळीकडे एक विषय येतो बरं का, वयात येतानाचं शिक्षण. इथे आहेच आहे. हल्ली काय झालंय, मुलं खूप लवकर मोठी होत आहेत शरीराने. बरोबर, मी काही डॉक्टरांकडनं ऐकलंय हे. हो. मग या विषयाकडे तिकडे कसं बघितलं जातं? तो थोडासा समाजाचा भाग आहे असं मला वाटतं. कारण आपल्याकडे हा विषय थोडासा अजूनही आता आता कदाचित जास्त मोकळेपणे चर्चेला जातो, पण तो एक थोडासा दबक्या स्वरात बोलण्या जाण्याचा विषय होता पूर्वी. आणि मला अजूनही आठवतं, आहे, अजूनही आहे. बर, की नाही हे शब्द वापरायचे, नाही हे बोलायचं, हां. नाही असं करायचं. मला आठवतंय आमच्या 10वीच्या शास्त्राच्या विषयाला त्या शिक्षकांना थोडंसं डिस्कम्फर्ट होता बर. शिकवताना, शारीरिक शरीरशास्त्र शरीरशास्त्राच्या संदर्भात. शिकवायला. हो. पण शिकवणं तर गरजेचं आहे. तो धडा आहे आणि त्याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे. तो सिलेबसचा भाग आहे, तो पाठ्यपुस्तकांचा. करणार काय? पण तो थोडासा, आणि तो जाणवायचा आम्हाला की ते थोडंसं आहे, कम्फर्ट वाटतंय नाही, त्यांना discomfort सुद्धा आहे थोडंसं आणि त्यांना. मुलांना सुद्धा. आणि मग तो नाही, तो आम्हाला वाटण्यापेक्षा तो आम्हाला ट्रान्सफर व्हायचा. कारण आता मी माझ्या मुलावरनं बघतो की मुलं साधारणतः पालकांचा किंवा आपल्यापेक्षा मोठ्यांचा लीड घेतात एखादी इमोशन एक्सप्रेस करण्यामध्ये. तर आम्हाला तो ट्रान्सफर व्हायचा की मग हे काहीतरी, आणि मग ते मला असं वाटतं मानसिकता तयार होते की हे काहीतरी ना अनकम्फर्टेबल आहे, हे काहीतरी ऑकवर्ड आहे हा सब्जेक्ट. याच्या उलट तिथे असं होतं की तिथे ते फार खुल्या ह्याच्यात ती चर्चा होते. आणि मग मला काही वेळेला प्रश्न पडतो की अरे हे एज अप्रोप्रिएट आहे का, लहान तोंडी मोठा खासा आहे का, असंही होतं काही वेळेला, असं मला वाटतं. हे माझं वैयक्तिक मत आहे. पण तिथे असं आहे, इथे आपल्याला आपलं महाराष्ट्र मंडळ जे आहे, महाराष्ट्र राज्य मंडळ जे शैक्षणिक मंडळ आहे, त्यांनी सिलेबस जो दिलेला असतो तो आपण शिकवतो. म्हणजे निदान SSC बोर्डाला तरी तिथे ते राष्ट्रीय पातळीवरती असतं. बोर्ड मी एक आपल्यासाठी कल्पना म्हणून वापरतो, एक समजण्यासाठी. तिथली जी आपल्या दृष्टीने HRD मिनिस्ट्री म्हणून, केंद्रीय HRD मिनिस्ट्री जी आपली जी आहे, जी आपल्या NCERTच्या पाठ्यक्रमासाठी रिस्पॉन्सिबल आहे, जबाबदार आहे त्यांची, तशी तिथली जी मिनिस्ट्री आहे त्यांनी तो अभ्यासक्रम नियोजित केलेला असतो. आणि तो एकच बोर्ड आहे.
तुम्ही माझ्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय, माझा मुलगा आंतरराष्ट्रीय शाळेत जात नाही तिथे, तो तिथल्या नगरपालिकेच्या शाळेत जातो. तर ते नगरपालिका असेल, तिथली प्रायव्हेट स्कूल हे असेल. फरक आता आपल्याकडे कॉर्पोरेशनच्या शाळा म्हटल्यानंतर एक वेगळा दृष्टिकोन, ग्रँटेड स्कूल म्हणण्याचा वेगळा दृष्टिकोन, इंटरनॅशनल स्कूल म्हणण्याचा वेगळा दृष्टिकोन. तू तुझ्या मुलाला कॉर्पोरेशनच्या शाळेत घातलंस? हो, याचं कारण आहे, हा? कारण तिथे समाजाचा कल साधारणतः कॉर्पोरेशनच्या शाळेकडे आहे. कुठल्या तरी कंपनीचा सीईओ सुद्धा तुम्हाला त्याची मुलं असं दिसतील मोस्ट लाईकली. तिथल्या राजाची मुलं सुद्धा आय थिंक कॉर्पोरेशनच्या शाळेत जातात. बर, जर म्हणजे ते मला असं वाचलं. पण हे तू सांगतोयस, पण आम्हाला उत्सुकता आहे ना, का म्हणून आणि कसं म्हणून. कदाचित मला माहिती नाही का, पण शिक्षण सगळ्यांना जवळपास सारखंच मिळतं, फक्त मीडियम ऑफ एज्युकेशनचा फरक पडतो. अभ्यास माध्यम वेगळं नाही, नॉट नेसेसरीली. आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये माध्यम हे इंग्लिश माध्यम असतं. तिथे पण इंग्लिशच माध्यम आहे. तिथे प्रायव्हेट स्कूल, ज्याला आपण ग्रांटेड स्कूल म्हणू इथे फार फार तर, पण प्रायव्हेट स्कूल जे आहेत तिथे पण डॅनिश माध्यमाच्या शाळा आहेत, पण तिथे थोडंसं ते अभ्यासावरती जास्त लक्ष देतात. म्हणजे पोरांना ते आणखीन जास्त कष्ट करायला लावतात, जसं आपल्याकडे आहे की नाही, बस आणि परवचा म्हण पाठ कर, कदाचित तसं जे मी ऐकतो त्याच्यावर. किती भाषा लहानपणापासून तिथे शिकतात? डॅनिश तर असणार. डॅनिश आहे म्हणजे मस्ट कंपल्सरी. हो, आहे कंपल्सरी. ती तुम्ही जर का डॅनिश प्रायव्हेट स्कूल किंवा नगरपालिकेच्या शाळांमध्ये गेला तर तुमचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शनच डॅनिश आहे. हां. आणि सेकंड नसते, इंग्लिश आहे. पहिलीपासून इंग्लिश कंपल्सरी आहे. आणि थर्ड हे आमच्याकडे वाढत चाललंय. हो, नाही, 5वी मध्ये तिथेही सुरू होतं. तिथे सर्वसामान्यपणे जर्मन भाषा सहजासहजी शिकता येते थर्ड लँग्वेज. बर, काही शाळांमध्ये फ्रेंचचा पण ऑप्शन असतो. बर, पण याचा संबंध काहीतरी जॉबशी असेल ना रे? जॉबशी नाहीये मला. त्या भागात राहायचंय म्हणण्यात या भाषा आल्या पाहिजेत. कारण असं आहे की तू ज्या देशात राहतोस, तू जिथे नोकरी करतोस, तिथे तुझ्या कंपनीमधले जे इतर कलिग्स आहेत तुझे, ते कोण कोण असतं? ते नुसते डॅनिश नसतात. सगळ्या अडचणींमधनं जीवनाच्या मार्ग काढून तयार झालेली लोक, शिकलेली लोक, काही लहानपणापासून तिथे, कोणाचे पालक आलेले, कोणी स्वतः आलेले, अशा स्वरूपाची सगळी तिथे तो मेल्टिंग पॉट आहे वेगवेगळ्या कल्चरचा. तर तुमच्या शेजारी बसणारा भारतीय सबकॉन्टिनेंट उपखंडातला सुद्धा असू शकतो, भारताच्या शेजारच्या देशांमधले, आफ्रिकेचे पण असू शकतात, आणखीन कुठल्या पश्चिम युरोपातले, पूर्व युरोपातले लोक असू शकतात, पूर्वेकडचे लोक असू शकतात. बर, ते असे बऱ्याच नॅशनॅलिटीजचे लोक. पण या सगळ्या वेगळ्या लोकांबरोबर काम करताना कसं शक्य होतं? आम्ही काहीतरी जे समान धागा आहे, समान सूत्र आहे ते शोध. सर्वसाधारण दोन समान धागे मला फोकस ऑन वर्क, ते तर झालंच. हो, तो तर पहिला समान धागा, की आपल्याला शेवटी अल्टिमेटली अपेक्षित असे की तुम्ही तुमचं बेस्ट देणं अपेक्षित. बर, आता ते एक. आणि दुसरी गोष्ट, आपण आहोत शेवटी माणसंच. म्हणजे कोविडनी ते प्रकर्षाने जाणवून दिलं असं मला वाटतं, की आपण आहोत माणसंच. शेवटी माणुसकी महत्वाची आणि माणसं महत्वाची. पण काय होतं, वेगवेगळी कल्चर्स, त्याच्याशी आपण सामोरे जातो. मी सामना हा शब्द टाळतो आहे, कारण कॉन्फ्लिक्ट हा नेसेसरी नाही. आपल्या घराचं भांड्याला भांडं वाजायचं, तसे होतात गोष्टी. जगामध्ये जे गोष्टी घडत आहेत त्याचे पडसाद उमटतात चर्चा. त्याच्यावर तुम्ही ओव्हरकम कसं करता? तिथे तुम्हाला एम्पथी, सिंपथी आणि ऑब्जेक्टिव्ह, आपल्या ध्येयावरती लक्ष ठेवून गोष्टी तारून नेत. बर, ज्या व्यक्तीला आपल्या कुटुंबाची चिंता आहे, ती व्यक्ती कामावरती लक्ष केंद्रित करू शकत नाही, हे ह्युमन आहे. हो हो, तर तुम्हाला ते समजून घ्यायला लागतं आणि घेतात. डॅनिश लोक खूप खुल्या मनाची लोक आहेत. हा, मला त्या मुद्द्याकडे यायचंच आहे. डॅनिश लोक आहेत कशी? डॅनिश लोक ना एक खूप गमतीशीर व्यक्तिमत्व आहे त्यांचं. ते त्यांच्या भाषेला आणि ते त्यांच्या, मला कधी कधी वाटतं ते पुणेकर आहेत. पुण्यामध्ये जसं आज महाराष्ट्राच्या बाकीच्या भागातनं आणि देशाच्याही भागातनं लोक येतात, वर्षानुवर्ष राहतात, पुण्याला आपलंसं करतात, पुणे त्यांना स्वीकारतं. हो,
खटके उडतात, ऑफकोर्स उडतात. पण पुणेकर आपल्या जाज्वल्य अभिमानामध्ये भाषेच्या, संस्कृतीच्या, आम्ही पद्धतींच्या. पुणेकर. हो हो हो, नाही नाही, तो अभिमान मलाही आहे. अहो, शाळांमधले अभिमान आहेत. हो. मराठी माणूस तिथे भेटला की कुठला, पहिली सुरुवात शहरापासून होते, कुठला आहेस तू, तो जर पुण्याचा निघाला तर पुण्यात कुठे, मग तो फरक येतो की बाबा तू नदीच्या आल्याडेस का पल्याडेस. हे विचार. हो हो, बर बर. विचारलं नाही डायरेक्टली तरी ते समजतं ना. मग एखादा समजतं. म्हणला की बाबा मी जंगली महाराज रस्त्यावरती राहायचो, तर मग असं होतं, अच्छा अच्छा तू पल्याडेस, ओके, पेठी नाहीयेस, हे होतं, बर हे आपसुक होतं. पेठी जर म्हणला तर शाळा कुठली हा प्रश्न येतो लगेच येणार. हा. मग ते रमणबाग म्हणलं की ते आणखीन जास्त भरतं आणि येतं. मला सांगे की हे सगळे बाहेरचे जे मुलं आहेत त्यांना जेव्हा तू रमणबागेतला मी म्हणतोस तेव्हा काय फील असतो? नाही सांगता येणार, पण एक मला काही काही वेळा जाणवतो, माझ्या शरीरात बदल घडतो, पाठ ताठ होते. काय म्हणतो? हो हो हो, म्हणजे नकळत होते, म्हणजे असं काही ठरवून नाही होत, पण ते होतं. आणि समोरचा माणूस रमणबागेचा असेल तर मग आमचे कम्युनिकेशन शब्दांनी करायची गरज नाही पडत, ते आपसूक होतं. मला आत्ता रिसेंटली 98च्या बॅचचा एक जण भेटला तिकडे. हो, बर. रामनवमीच्या कार्यक्रमाला गेलो होतो, तर तिथे मराठी कानावर पडलं, तर मी बोलायला गेलो त्या जोडप्याशी. म्हणलं कोण, कुठले, तर तो मुलगा म्हणला मी पुण्याचा. म्हणजे मी पण पुण्याचा. आता इथपर्यंतचं कॉन्व्हर्सेशन नॉर्मल आहे, कारण पुण्याचे बरेच आहेत. हो. ठीक आहे. मग जनरल बोलता बोलता म्हणलं नाही, हे नुसतं पुण्याचं नाही आहे व्यक्ती, हा काहीतरी वेगळं आहे. म्हणलं पुण्यात कुठे, मला आठवत नाही तो कुठला म्हणला ते आता, पण शाळा रमणबाग. म्हणलं मी पण रमणबाग, बॅच कुठली. मग ते झालं 97-98 म्हणलं, आपण पुढे मागेच होत म्हणजे. तर ते 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 एक ते एक वेगळी भावना आहे. ते शब्दात सांगणं जरा अवघड आहे, कारण ते पटकन होऊन जातं मनात. हे भाग्य रमणबागेला मिळालं, आणि मला असं वाटतं हे भाग्य खरं म्हणजे सगळ्यांनाच मिळावं. पण सर ते दिसतं मला, माझ्या मुलात पण तो भाव दिसतो. त्याच्या शाळेवरती प्रचंड जीव आहे. हो. त्याची तिथली जी शाळा आहे, हां. त्याच्या शाळेवरती प्रचंड, तो एक शब्द ऐकून घेत नाही. हो. शाळेची बद्दलची तक्रार मी पण नाही ऐकून घेत. तुमच्यात हो हो, सुरू होतं का? मी पण नाही ऐकून घेत. ही जी बाहेरची लोक येतात, भेटतात, बाहेरच्या वेगळ्या देशातली, त्यांच्यावर तुम्हाला काम करायचं असतं, त्यांना भारताविषयी काय उत्सुकता असते हो? त्यांना काय वाटतं, त्यांची कल्पना काय भारताविषयी? साहजिकच कामाच्या नंतर तुमच्या गप्पा चालू असतील, होतात. मग त्यावेळेस त्यांचा विषय आणि त्यांना काय उत्सुकता असते भारताविषयी? काही गोष्टी फार अवघड आहेत, अवघड विषय बोलले जातात, काही फार सुटसुटीत विषय बोलले जातात. म्हणजे उदाहरणार्थ लग्न पद्धत ही याच्यावरती एक चर्चा होते. त्यांच्याकडे 3 लोकात लग्न होतं. काय? मला एक घटना माहिती आहे, एक स्पेसिफिक व्यक्तीबद्दल मला माहिती आहे. 3 लोकात लग्न, नवरा बायको आणि त्या दोघांपैकी एकाचा एक पालक, असं लग्न झालेलं आहे, माझ्या माहितीत आहे हा किस्सा. त्याच्यामुळे ज्यावेळेला मी त्यांना सांगतो की आमच्याकडे पुण्यासारख्या शहरात आणि आपल्याकडे जे लग्नाला उपस्थित राहणाऱ्यांची संख्या आहे ती गावानुरूप बदलत जाते. हो. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो आहे संख्या, त्याच्यापेक्षा कदाचित जास्त संख्येत विदर्भामध्ये होतात लग्न, मुंबईत कदाचित कमी होत असतील. जे काय आहे ते प्रत्येकाच्या पद्धती, महाराष्ट्राबाहेर आणखीन वेगळं काय 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 काय. रात्रीची लग्न आहेत उत्तर भारतामध्ये, दक्षिण भारतात फार अगदी पहाटेची लग्न आहेत. हे त्यांना खूप आश्चर्यचकित करून जातात, हे व्हेरिएशन्स. किंवा 500 लोक लग्नाला येतात आपल्याकडे आणि ते कॅज्युअल आहे. त्यांना त्यांचं ते असं होतं, म्हणजे अप्रूप आहे. काय अप्रूप, त्यांना तो धक्का बसतो. अप्रूप नाही, धक्का बसतो. एवढी लोक, आणि एवढी लोक तुला सगळे तुला ओळखतात. म्हणलं हो, म्हणजे माझं लग्न जर असेल तर मला ओळखणारच ना, म्हणजे स्टेजवर मीच उभा आहे, म्हणजे कसं, असं माझ्या डोक्यात चालतं. पण त्यांच्या दृष्टीने स्टेज नाहीये, त्यांना माहित नाही स्टेज काय. त्यांना म्हणजे तिकडच्या दृष्टिकोनात समाज म्हणजे काय हो? जसं आपलं लग्न कार्यात किती माणसं आली, ते आहे, किंवा समाज, ते नातलग आहेत, ते आहे, किंवा एकत्र कुटुंब व्यवस्था. हा पण कुटुंब व्यवस्था कशी आहे तिकडे? तिथली कुटुंब व्यवस्था खूप डिसइंटिग्रेटेड, हा माझा शब्द आहे. डिसइंटिग्रेटेड? हा, म्हणजे आई वडील कुठेतरी दूर असतात आणि त्यांच्याशी मधनं बोललं जातं, असं मला सांगितलं जातं.
म्हणजे मुलगा आणि आई वडील यांचं नातं असतं, हा. 100% असतं, पण एका मर्यादेपलीकडे म्हणजे आता हे सांगणं अवघड आहे, कारण ही गोष्ट भारतीय मनाला समजायला इतकीच अवघड जाते जितकी आपल्याकडची गोष्ट त्यांना समजायला अवघड जाते. बर कारण आपण हे व्हिज्युअलाइज नाही करू शकत की मला माझ्या एका सहकार्याने सांगितलं होतं, मला माझ्या आई वडिलांकडनं जो एक साधारणतः 2-3 तासच्या ड्राईव्हवरती राहतात पालक त्या व्यक्तीचे, त्यांच्याकडनं एक फर्निचरचा आयटम आणायला हवा होता. बर का तर तो तिथे स्वस्त मिळतो. आणि त्याच्यात थोडीशी त्या सांगणाऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावरनं मला असं जाणवलं की थोडी खडाजंगी झाली की आई वडिलांना आणायचं नव्हतं, तुझं तू बघ ना. आणि माझ्या डोक्यात असं चाललं होतं की अशी जर परिस्थिती माझ्यावरती आली तर माझे आई वडील मला बळजबरी म्हणतील की नाही आम्ही घेऊन येतो आहोत. हा खूप मोठा फरक आहे. हा खूप मोठा फरक आहे. त्यामुळे मला त्यांना हे उलट समजवायला अवघड जातं जितकं मला ती बाजू समजायला अवघड जात होती. आता मला समजते, कारण मी 9 वर्ष राहिलोय तिथे. आता मला समजते. आमच्या ॲटलिस्ट माझ्या IT सेक्टरमध्ये जे बझवर्ड्स आहेत त्यातलं एक फेल फास्ट, लर्न फास्ट, मूव्ह ऑन फास्ट. पुन्हा वाक्य सांग. फेल फास्ट, हा लर्न फास्ट, हा मूव्ह ऑन फास्ट. बर बर मला जरा जड जातं, पण असं आहे. सो त्यांनी कसं आहे, उदाहरणार्थ मला सिगरेटचं व्यसन जर करायचं असेल तर आई वडील मध्ये नाही पडत तिथे, एका मर्यादेपलीकडे असं मी म्हणेन. इथे कटकट होईल. आई वडील म्हणजे सोडणारच नाही. आई वडीलच काय, मित्र सोडणार नाहीत. हो हो शेजारचे पाजारचे सोडणार नाहीत. हो. आपल्याकडे 10वीत मुलगा आला की अख्ख्या गल्लीला माहिती असायचं की तो 10वीत आहे आणि कुणीही त्याला हाकलायचं, जा अभ्यास कर. हो आणि ह्याच्यात कोणालाच काहीच वावगं, म्हणजे मला आजही वावगं वाटत नाही याच्यामध्ये काही. बरोबर. तिथे तो प्रकार नाहीये. तिथे तू ठरव तुला काय व्हायचंय ते तू ठरव. आपल्याकडे तसं नाहीये. आपल्याकडे निर्णय हे एकत्र घेण्याची जी पद्धत आहे ती आपली पद्धत आहे. चूक बरोबर कशाला. याच्यामुळे फायदा असा होतो की तुम्हाला कोणीतरी बोलायला असतं, म्हणजे अक्षरशः. आता मुद्द्याकडे आपण येतोय आणखीन एका. आजकाल एक शब्द खूप जाणवतो बरं का, फ्रस्ट्रेशन, नैराश्य. तुला काय वाटतं तिकडे? नैराश्य तिथे जास्त आहे. म्हणजे काय म्हणतो? हो, नैराश्य तिकडे जास्त आहे. आहे. म्हणजे सगळ्या प्रकारची सुबत्ता तिकडे असूनही नुसतं एवढंच नाही. तिकडे हॅपीनेस इंडेक्स वरती डेन्मार्क हा जगात 2ऱ्या नंबरचा देश आहे. हॅपीनेस मध्ये 2 नंबर. येस. बर. आणि नैराश्यामध्ये 1 नंबर. हो, आहे विरोधाभास. अरे हा, म्हणजे 1 नंबर नाही म्हणणार, पण आहे, भरपूर आहे. कारण भरपूर काय आहे, डिप्रेशनचं 2 कारणं मला तरी वाटतात आहेत त्याच्यामध्ये. एक तर पहिली गोष्ट म्हणजे तिथे सूर्य उपलब्ध नाहीये फारसा. शीतकटिबंधातला देश असल्यामुळे हो. तिथे सूर्यप्रकाश कमी आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे आपण फोटोसिंथेसिस सगळे शिकलेलो शाळेमध्ये. हो. तो जर वनस्पतींवरती परिणाम करतो तर तो मनुष्य प्राण्यावरती का नाही करणार? आपण त्याच निसर्गाचा भाग होतो. खूप खोल विषय बरं का हा, की म्हणजे मला जाणवत आहे आपल्याकडे सूर्यप्रकाश एवढा आहे, त्याचा संबंध भावनेशी संबंधित आहे. आहे 100% आहे. हो. 22 डिसेंबर ही अत्यंत उदासवाणा दिवस असतो माझ्यासाठी वैयक्तिक. हो, कारण 3:25 3:20 जर सूर्य मावळला, गुगल मला करेक्ट करेल, पण 3:20 जर सूर्य मावळला तर 3:25 डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही असा अंधार असतो 5 मिनिटात. कुठे? तिकडे. हो. आणि 8:50 सूर्य उजाडला जर, तर 8:45 सकाळी मिट्ट अंधार असतो. 5च मिनिटात तांबडे फुटतं सूर्य येतो. आणि त्या सूर्याला ताव नसतो, म्हणजे त्याच्या उन्हाला ताव नसतो, अजिबात नाही, काही जाणवतच नाही. आणि हे खूप खूप नैराश्य देणारा दिवस आहे तो. मला वैताग येतो. 22 डिसेंबर वैतागाचा दिवस आहे माझ्या. म्हणजे निसर्गामुळे नैराश्य येतं. हो, येतं. आणि काय आणि कशामुळे? ते एक आहे. आणि दुसरी गोष्ट, ही जी कुटुंब व्यवस्था आहे ना, त्यांना बोलायला किती लोक आहेत हा खरंच मला प्रश्न आहे. कारण एक तर लोकसंख्या खूप कमी आहे देशाची त्या. हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे असं इंडिपेंडंट ची पद्धत आहे, चांगली गोष्ट आहे, काही अंशी ते चांगलं पण आहे, पण त्यांना शेअर करायला मनात कुढत राहावं लागतं असं काही वेळेला वाटतं. शेअर करणार कोणाशी? आपल्याकडे कुठला तरी काका असतो, कुठला तरी मामा असतो, आत्या असते, मावशी असते,
शेजारचे पण असतात काही वेळेला की ज्यांच्याशी आपण शेजारचे आमच्या इथे शेजार म्हणजे हो आज तुझ्याकडे काय आमटी केली का, हो तुझ्याकडे काय आज. हो. अहो आमच्या लहानपणी वाड्यात राहायचो तर तिथे वाळवण, सगळ्या घरांची वाळवणं सेम पडलेली. म्हणजे आम्हाला आठवतं आमच्या शेजाऱ्याच्या काकू तर शेवटी वैतागून त्याच्या साबुदाण्याच्या पापड्या आहेत त्याचे केवळ खा संपवा एकदाच ते, मी दुसरं घालीन वाळवण. ही वेळ यायची त्यांच्यावरती दर उन्हाळ्यात ही वेळ यायची, कारण ते वाळवण घातलेल्या असायच्या त्या किती लक्ष देणार ना. असं आम्ही दिवसभर आम्ही तो उडाण तो टप्पूस पोरं होतो. आनंद होता, आनंद होता. आम्ही निर्लज्जपणे खायचो. हो म्हणजे पोरं खेळायला जाताना तिथे बॉटल घेऊन जा. तुम्हाला गंमत सांगतो हा. माझ्यासाठी हे नवीन होतं. प्लेडेट नामक संकल्पना आहे. म्हणजे काय काय? प्लेडेट. बर. तर मला माहित नव्हतं प्लेडेट म्हणजे काय. तर म्हणजे एकमेकांच्या घरी खेळायला जाणं लहान मुलांनी, याला प्लेडेट म्हणतात. काहीतरी तर शब्द द्यायला पाहिजे त्याला. आई मी चाललोय असं होत नाही, ते ठरवायला लागतं पहिल्यापासून की येत्या रविवारी तुझ्या मुलाला माझ्याकडे पाठव 2 तास माझ्या मुलाला शिकवायला. वर्गातले हे मुलं हे एका वर्गात एका बेंचवर गेले 8 वर्ष एकत्र बसतायत किंवा 4 वर्ष एकत्र बसतात. पहिली ते चौथी असं धरून चालू. शाळा तर पूर्ण आहे, पण चौथीतल्या मुलांचं आपण एक घटकाभर उदाहरण घेऊ. पहिलीपासनं किंवा 0 वर्गापासून, तिथे 0 वर्ग आहे ज्याला आपण LKG UKG असं काहीतरी म्हणूया. 0 वर्ग. 0 वर्ग. तर 0 वर्ग ते 9वी पर्यंत तिथे शाळा असते. 9वी हे मॅट्रिक्युलेशन. तर कारण 10 वर्षाचं शिक्षण हे कायद्याने बंधनकारक आहे. बाय लॉ 10 years of education is mandatory for every child regardless of his or her citizenship status in the country. बर. तो विजावरती गेलेला आमच्या अशिक्षितपणा नाही, गुन्हा आहे तो. अशिक्षित असणं गुन्हा आहे. अशिक्षित असणं नाही, पोराला शाळेत ते आपण जे म्हणतो ना त्याला एक शब्द वापरतात ते प्लिक्ट नावाचा, PLIGT प्लिक्ट. म्हणजे जबाबदारी किंवा कर्तव्य असं एक म्हणता येईल त्याला. 2-3 प्रकारचे प्लिक्ट आहेत त्याच्यामध्ये हे एक आहे ते बाय लॉ प्लिक्ट आहे. बर. तर ते आणि ते चांगलं आहे. एक मूलभूत शिक्षण तर प्रत्येकाला मिळतं. तुम्ही कोणीही असा, कुणीही असा, म्हणजे तुम्ही आश्रित म्हणून म्हणजे ते रेफ्युजी म्हणून असायलम घेऊन आलेले असाल किंवा नागरिक असाल तिथले पिढ्यानपिढ्या, किंवा तुम्ही विजा घेऊन आलेले असाल किंवा तुम्ही तिथे न्यूट्रलाइज सिटीजन झालेले असाल, डझंट मॅटर. तुमच्या घरातल्या मुलाला शिक्षण बंधनकारक आहे. तुमच्यापाशी पर्याय असा आहे की तुम्ही शाळेत घाला कुठल्या तरी या 3 पैकी, किंवा होमस्कूलिंग करा. होमस्कूलिंग आता मला कळतंय की भारतात हे थोडं वाढतंय, पण तिथे ते जास्त सर्रास होतं. पण तिथे तुम्हाला सिद्ध करावं लागतं की ते होमस्कूलिंग तुम्ही ऍक्च्युली डॅनिश स्टँडर्डच्या नुसार करता आहात का. म्हणजे परीक्षा कशा असतात तिथे आपल्याकडे कळत नाही. परीक्षा आली कधी गेली कधी. म्हणजे मला मुलाला इयत्ता 3रीत बहुतेक असावं, शाळेने मला मेसेज टाकला होता अत्यंत अपोलोजेटिक स्वरामध्ये. त्याचे शिक्षक मला विचारत होते की तुम्ही प्लीज एक माऊस, कम्प्युटरचा माऊस तुमच्या मुलाबरोबर पाठवाल का परीक्षेसाठी. म्हणलं कशाची परीक्षा आहे नक्की, मला प्रश्नच कळला नाही. बर. म्हणलं म्हणजे कशाची परीक्षा आहे, तुम्ही त्याला हार्डवेअर वगैरे शिकवताय का काय. नाही काय झालंय, आहेत आमच्याकडे सगळे साधनं आहेत, म्युन्सिपाल्टीनी प्रोव्हाइड केलेले कम्प्युटर्स, लॅपटॉप्स, माऊस, कीबोर्ड सगळं आहे, पण जो तुमच्या मुलाला असाइन केलाय तो गेले 2-3 दिवस जरा प्रॉब्लेम देतोय, त्याला दुसरा रिप्लेसमेंट मागवलाय, तो यायला कदाचित अजून 1-2 दिवस लागतील, समजा लागतील, तर म्हणून पाठवाल का. म्हणलं बर पाठवतो. पाठवला. म्हणलं कशासाठी चाललं होतं रे हे, असं मी 4 दिवसानंतर त्याला विचारलं की कशासाठी चाललं होतं. म्हणलं बाबा त्या दिवशी आमची परीक्षा होती, नॅशनल टेस्ट होती. साधारणतः आपण ढोबळमानाने वार्षिक परीक्षा म्हणून त्याला. नॅशनल टेस्ट कशासाठी, कारण अख्खा देश त्यावेळेला परीक्षा देतो. अख्खा देश एका वेळी परीक्षा देतो. हो हो. तसं आपल्याकडे एक महिना असतो, एक देश एक निवडणूक, तसा एक देश एक परीक्षा. एक परीक्षा म्हणजे असं की एक महिना डिसाईड केलेला असतो तो. बर. त्याच काळात त्या महिन्यामधल्या कुठल्याही दिवशी परीक्षा होती. बर. आणि मला माझा मुलगा आठवडाभरानंतर सांगतो, अहो मग तुम्ही सांगायला विसरलो बाबा, काल परीक्षा झाली, मागच्या आठवड्यात परीक्षा झाली. आणि मला दरवेळेला असं होतं, अरे तू आमच्या पोरगा 10वीत गेला, 10वी आहे. तिथे होतं असं मला कळलंय, कारण 9वीची परीक्षा ही त्यांच्या 9वीच्या परीक्षेच्या मार्कांवरती त्यांचं पुढचं भवितव्य ठरतं, साधारणतः आपल्या 10वी सारखंच.
बर हा. बर. तर त्यामुळे जरा 9वी गंभीर आहे. आपल्याकडे सुद्धा जसा 10वीच्या आधी 9वीचा जास्त भाऊ केला जायचा, हो. तसा तो 8वीचा भाऊ केला जातो त्यांच्याकडे. आता माझा मुलगा 8वीत. आपल्याकडे 10वी नंतर काय हा एक विषय खूप असतो हं. की मग त्याला कुठलं कॉलेज मिळणार, कुठली शाळा मिळणार, मग त्यासाठी तुला एवढे मार्क पाहिजे तरच बरोबर. तुला या कॉलेजमध्ये मिळणार. तिकडं काय सेम प्रकारे, सेम प्रकार संकल्पनेच्या दृष्टीने सेम प्रकारे. सेम प्रकार हो म्हणजे हो मार्कांवर त्याला हो काय करायचं आहे पुढे हो हे अवलंबून आहे. हो हो आहे. तिथे कसा प्रकारे, तिथे 9वी पर्यंत शाळा असते, त्याच्यानंतर 3 वर्षाचं. मला आता रिसेंटली असं कळलं की UK मध्ये पण तो प्रकार आहे. बर आणि एक थोडंसं डिटोर जर घ्यायची झाली तर त्याच्यामुळे मला असं विचार येऊन गेला की अरे UK मध्ये जर तोच प्रकार आहे तर ब्रिटिशांनी आपल्याकडे शिक्षण पद्धती वेगळी का केली? हो हो आपल्याकडे हो 10+2+3 किंवा 3 4 हो हो ही हो सिस्टीम आहे गेले कित्येक दशक तरी निघाल. हो तिथे तसं नाहीये UK मध्ये अपॅरेंटली. मी कधी गेलेलो नाहीये त्यामुळे, पण मी जे ऐकलंय त्याच्यावर. डेन्मार्कमध्ये अशी पद्धत आहे 9+ त्याला ग्युमनेशियम हा शब्द वापरतात किंवा इंग्लिशमध्ये त्याला जिम्नेशियम हा शब्द वापरतात. बर तर तो 1 वर्ष किंवा 3 वर्ष, 1 वर्ष 2 वर्ष किंवा 3 वर्षाचा तो भाग असतो मधला, ज्याला ते हायर सेकंडरी म्हणतात एज्युकेशन. आणि त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी असते जी 4 वर्षाची असते. असा डेन्मार्कचा अभ्यासक्रम म्हणजे ते असं ते स्प्लिट स्टेजेस आहेत. केलेले स्टेजेस आहेत. हा तर ते 9वी नंतर तुम्हाला 10वी करायची असेल तर तुम्ही करू शकता. ती रेसिडेन्शियल बोर्डिंग असते 1 वर्षाची. बर त्याला तुम्हाला स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च करावे लागतात. म्हणजे 10वी नंतर शिकायचं असेल तर नाही, फक्त 10वी. फक्त 10वी. फक्त 10वीसाठी 1 वर्षासाठी तुम्हाला स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च करावे लागतात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवरती फोकस्ड एफर्ट टाकला जातो, डिपेंडिंग ऑन तुम्हाला काय इच्छा आहे किंवा तुम्हाला कशाची गरज आहे. म्हणजे उदाहरणार्थ, एखाद्या माणसाला इंजिनियर व्हायचं, एखाद्या हो पोराला इंजिनियर व्हायचं, पण 9वी मध्ये त्याच्या गणितामध्ये हा मार्क खूप हा कच्चे आहेत, कमी हा आले, हा गणित खूप कच्चे आहे. पण त्याने ठरवलं की काय वाटेल ते होऊ, तिकडे शेंडी तुटू पारंबी तुटू, मी इंजिनियरच होणार. मग तो 10वीच्या अशा शाळेत प्रवेश घेतो की जिथे गणितावरती फोकस जास्त आहे. ओ असं आहे. ती बोर्डिंग स्कूल आहे. बर तिथे आई वडिलांना स्वतःच्या खिशातनं पैसे भरावे लागतात. म्हणजे अन्यथा अशी ती शाळा बदलायला परवानगी असते की मला गणितामध्ये नाही, इंटरेस्ट 9वीत आहे. शाळा संपलीच 9वी तुमची. बर जी शाळा म्हणजे आता उदाहरणार्थ आपण रमणबागेचं जर उदाहरण घेतलं, असं धरून चालू रमणबाग डेन्मार्कमध्ये, बर हा आणि नवीन मराठी पण रमणबागेतच आहे, कारण आपल्याला बर पूर्ण बघायचं झालं तर 10वी रमणबाग 9वी पर्यंत आहे. 9वी संपल्यानंतर 9वीत असं लक्षात आलं की मंदारचं गणित कच्चं आहे, पण मंदारला इंजिनियरच व्हायचं आहे. मग करायचं काय? तर मग असं करा, त्याला वाईला एक शाळा आहे, ती गणितावरती जास्त लक्ष देते, तर तिथे ॲडमिशन प्रोसेस करा. मग तिथे ॲडमिशन प्रोसेस करायची. बरं, 9वी पर्यंत रमणबागेच्या शिक्षणाचा खर्च फुकट आहे. फुकट आहे म्हणजे मला काही, माझ्या आईवडिलांना काही भरायचं नाही, कारण मी नगरपालिकेच्या शाळेत आहे. रमणबाग ही जर नगरपालिकेची असं धरून चालू आहे घटकाभर. तर तिथे तसं केलं. आणि मग 10वीमध्ये वाईच्या शाळेत गेलो तर तिथे मला माझ्या आईवडिलांनी पैसे भरायचे. तिथे सगळं शिकणार ओव्हरऑल, पण गणितावरती मॅथमॅटिक्सवरही जास्त स्पेसिफिक फोकस. म्हणजे विषयाच्या नुसार शाळेचा चॉईस करणं सर्वसाधारण हे हे करता बर येऊ शकतं. जर प्रवेश मिळाला तर, बर नाही मिळाला तर पंचायत आहे, मग कदाचित दुसरी शोधा, सेकंड तशा टाईपची वगैरे पण असं. आता आपल्याकडे मला डॉक्टर व्हायचं आहे, हम्म. मला इंजिनियर व्हायचं आहे, हम्म. पण मला मार्क नाही आहेत हम्म. किंवा मला पाहिजे ते कॉलेज मिळालं नाही आहे, हम्म. तर इथे मुलांचं डेस्परेट होणं खूप असतं की मला आवडीची बाजू मिळाली नाही. तिथे काय अशी परिस्थिती मला असं वाटतं तिथे पण तो प्रकार आहे आहे? थोडासा. हो, आहे थोडासा. कारण शेवटी तुमच्या आवडीचं कॉलेज पण न मग मिळणं कल तिकडच्या मुलांचा कशामध्ये असतो जास्त करून? असं काही नाहीये जसं तिथे. आपल्याकडे मेडिकल आणि इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर, ह्या तसं तिकडे कल काय? तिथे असं नाहीये. तिथे जास्त ते जास्त स्प्रेड आउट आहे. म्हणजे तिथे तुम्हाला रिअल इस्टेट एजंट व्हायचं असेल ना, हा तर तिथे त्याचे, म्हणून मी तुम्हाला म्हणलं की त्याचे 10वी नंतर जर तुम्ही म्हणजे 9वी नंतर जर तुम्ही 10वीकडे गेला नाहीत तर तिथे वेगवेगळ्या स्ट्रीम्स आहेत. त्या STX नावाची एक स्ट्रीम आहे, ज्याच्यामध्ये तुमचं जर असं ठरलं नसेल की काय व्हायचंय, बघू नंतर बघू, तर एक तुम्ही जनरल शिकता. जनरल सगळे विषय जनरल, ते STX. तुमचं जर असं ठरलं असेल की नाही मला टेक्निकल, म्हणजे थोडक्यात आपल्याकडे वोकेशनल जसं म्हणतात, हो तसं जर करायचं असेल तर ते HTX मध्ये जातं. मग तुम्ही बर HTX स्ट्रीम
घेता, त्याच्यात कुठेही सायन्स किंवा इंजिनिअरिंग किंवा कॉमर्स आलेलं नाही अजूनपर्यंत. तुम्हाला जर ख्रिश्चन प्रिस्ट व्हायचं असेल बर तर त्याची स्ट्रीम वेगळी आहे. तुम्हाला जर रिअल इस्टेट एजंट व्हायचं असेल किंवा त्या टाईपचं, म्हणजे ज्याला बिझनेसेसचं वोकेशन बरोबर म्हणता येईल, बरोबर. तर त्याची स्ट्रीम वेगळी आहे. आणि ह्या सगळ्यासाठी ह्या सगळ्यांचे ड्युरेशन्स पण वेगळे. 1 वर्षाचं, 2 वर्षाचं, प्रिस्ट 3 व्हायचं असेल वर्षाचं. तर वेगळं, हां, त्याला इंजिनियर HF असेल तर म्हणतात, वेगळं. इफ आय बर 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 रिमेंबर दॅट राईट. तर हे बर. अशा पद्धतीने त्याला काय व्हायचंय त्याच्यावरती ते ठरवावं लागतं. आपल्याकडे महिला आरक्षण असा एक विषय खूप नाजूक पद्धतीने हाताळला जातो. जेंडर. तर तिकडे काय आहे? स्त्री पुरुष आपण तर म्हणतो की स्त्री पुरुष समानता, स्त्री पुरुष समानता. तर तिथे पण समानता आहे. आपल्याकडे समानता जी आपण जी जनरली म्हणतो की पाश्चिमात्य देशांमधनं आली, ती अशाच देशांमधनं आली. बर. गमतीचा भाग असा आहे की ही समानता त्यांच्याकडे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आलेली आहे. आपल्याकडे ती स्वातंत्र्यापासून आलेली आहे. हां, आपलं तेव्हाचं मतदानाचं वय वेगळं होतं. 21व्या वर्षी मतदान. तिकडे काय असतं? तिथे 18 आहे. आता 18 आपल्यासारखंच 18 आहे. मतदानाचं वय. बर बर बर. पण तिथे स्त्रियांना मतदानाचे अधिकार खूप उशिरा मिळाले. का बरं 1915 असं? मध्ये. बर. काय त्यावेळेची माहित- समाज पद्धत. समाज पद्धतीमुळे. डेन्मार्कमध्ये हं. तू एक खूप मोठं करिअर एस्टॅब्लिश केलंस. आपण म्हणतो काहीतरी व्हिजन, काहीतरी मिशन आयुष्यामध्ये असलं पाहिजे. तर रमणबागेतला एक विद्यार्थी इतक्या मोठ्या पदावर डेन्मार्कमध्ये काम करतो. काय मिशन आहे? वैयक्तिक, शाळा म्हणून आणि देश म्हणून आणि आपले पालक म्हणून सुद्धा. या पातळ्या जरी वेगळ्या असल्या ना तरी आपल्याकडे एक सुसूत्रता आहे विचाराची, असं मला वाटतं. कारण पालक काय, शिक्षक काय, शाळा काय, ह्या एका सुरातच आहेत. एका दृष्टीने बोलतात की म्हणजे तुम्ही ज्या समाजात राहता त्या समाजामध्ये तुम्ही सुजाण नागरिक असलं पाहिजे. आता काही वेळेला काही लोकांनी हे बोलून दाखवलेलं आहे, शिक्षक असतील, पालक असतील, शेजारचे बाजारचे असतील, पण ही एक समाजाची मानसिकता आहे आपल्याकडे की तुम्ही ज्या समाजात आहात त्या समाजात तुम्ही सुजाण नागरिक झालं पाहिजे. लॉ अबायडिंग सिटीजन असं ज्याला इंग्लिशमध्ये म्हणता येईल, ते तुम्ही तुमचे कर म्हणजे भरा. सुशिक्षित पेक्षा सुजाण, सुसंस्कृत. सुसंस्कृत. हा, आपल्याकडे सुसंस्कृत होण्यावरचा जो भर आहे त्याचा आम्हाला फायदा होतो. मला वैयक्तिक फायदा होतो. मी तेच माझ्या मुलाला देण्याचा प्रयत्न करतो. बर बर. तुम्ही चांगलं वागलं पाहिजे. तुम्ही जे काम हातात घेतलंय त्याला तुम्ही 100% मेहनत केली पाहिजे. हे कळत न कळत कधी एक्सप्लिसिटली कोणीतरी बोलल्याने पण ते तसं होत गेलेलं आहे. आता तुम्ही ज्या स्वरूपाचं काम आपल्याला मिळालंय त्याला 100% दिले पाहिजे. हे शाळेत हे शाळेत म्हणून तर लेझिम करताना किंवा मंडईच्या गणपती समोर नाचताना तुम्ही 6.5 तासांची मिरवणूक मध्ये तुम्हाला टोटल मिळून अर्ध्या तासाचा ब्रेक मिळणार आहे हे माहिती असायचं. हो. आणि ते आपल्याला नाचायचं. बरोबर. शिवले सरांची मेहनत असायची त्याच्या पाठीमागे. किंवा ते जे कोण आमचे ट्रूप लीड करायचे त्यावेळेला विद्यार्थीच, माझे विद्यार्थी जे यायचे त्यांची मेहनत असायची. तिथे आम्हाला ते म्हणजे ते असं ढिलाई दाखवू द्यायचेच नाहीत. कारण शिवले सर एकटे थोडी सगळीकडे पुरे पडणार. एक मनुष्य, पण त्यांच्या विचारांनी जो काय प्लॅन ठरला असेल आणि त्यांच्या पाठीमागे शाळेची आणखीन जी काय मंडळी असतील उभी, मुख्याध्यापक असतील किंवा आणखीन शिक्षक असतील, एक सूत्रता ती जी आहे त्याचा लाभ होतो. ते एक कुठेतरी भिनलंय आणि मग त्यातनं ते येतं की आपल्याला जे काम मिळालेलं आहे ते करायचं आणि आपण पत्करलाय हा देश स्वीकारलाय. तर तुम्ही भारताचं नाव, शाळेचं नाव, कुटुंबाचं नाव खराब नाही करू शकत. किती महत्वाचा विषय तू मांडलास. भारताचं नाव, देशाचं नाव, माझ्या शाळेचं नाव, माझ्या आई वडिलांचं नाव खराब नाही होऊन देणार. नाही, ही खरी एक आयुष्यातली मोठं एम. काय या बाहेरच्या लोकांना, बाहेरच्या विद्यार्थ्यांना आपल्याविषयी का आकर्षण आहे एवढं? नाविन्याचं आकर्षण. सगळ्यात सोपं सांगायचं तर नाविन्याचं आकर्षण. म्हणजे आपल्या लोकांना तिकडचं नाविन्याचं आकर्षण. हो, आणि त्यांनाही आपलं नाविन्याचं, कारण आपण वेगळे होतो. कुठल्या दृष्टीने वेगळे? एक विचारसरणीच्या दृष्टिकोनाने. म्हणजे मी कोर्स केला होता खूप वर्षांपूर्वी, कल्चरल इंटिग्रेशनचा एक कोर्स केला होता.
डॅनिश काही लोक आणि मी असंही होतो, भारतीय होते डॅनिशही होते, एकमेकांना समजून घेण्यासाठी. तर त्याच्यामध्ये एक फार छान वाक्य त्यांनी वापरलं होतं की कंट्रीज लाईक इंडिया, चायना, जपान, दे आर वी कल्चर. आपण आपण असं केलं तर काय होईल ही आपली सर्वसाधारणतः बोलायची पद्धत वी असते, कल्चर. वी कल्चर. आणि आमच्यासाठी त्यांनी असं आम्हाला लक्षात आलं होतं की दीज वेस्टर्न सिव्हिलायझेशन्स आर मोर ऑफ अन आय कल्चर. हा विषय इतका तुम्ही छान मांडलाय की बस आपण इथेच थांबूया. कारण वी कल्चर आणि आय कल्चर, आम्ही सर्वे अपि सुखीन संतु, आणि आय कल्चर मला मिळालं पाहिजे, मला पाहिजे. तर या दोन कल्चर मधला हा फरक आहे की आपण सर्वजण कोण आहोत? वी कल्चर. आपण वी कल्चरचे आहोत. म्हणून तर ते महत्वाचं आहे की माझी जबाबदारी आहे डेन्मार्क प्रती, माझा याच्यावर ठाम विश्वास आहे. खूप छान. पुन्हा पुन्हा इथे येत जा, रमणबागेत येत जा, भेटत जा. आपल्या शिक्षकांना भेटलं की खूप बरं वाटतं रे. काय सांगू तुला, शिक्षकांना आपले विद्यार्थी भेटले आणि विद्यार्थ्यांना आपले शिक्षक भेटले की तो काय आनंद असतो हे नाही सांगता येत. The pleasure is, as they say, is always ours. Yes.